जैन सर्वांना आजचं जे लेक्चर आहे ते असणार आहे एमपीएससी कंबाईंड ग्रुप बी अँड सी सिरीज नंबर 5 वरती. तर या लेक्चरमध्ये आपण काय शिकणार आहोत, या लेक्चरमध्ये जिओग्राफीचा पार्ट 2 होणार आहे, जे की काल मी पार्ट 1 ऍड केलेला आहे. ठीक आहे, स्टार्ट करूया लेक्चरला. पहिला प्रश्न पहा काय म्हणत आहे. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील खालील जिल्ह्याच्या लोकसंख्येच्या घनतेनुसार चढती क्रमवारी लावावी, योग्य पर्याय निवडावा. तर कमी टू जास्त इथे विचारलेला आहे. पहिला येणार नंदुरबार, 2 ऑप्शन मध्ये आहे बघ. जालना येणार, कारण बीड जालनापेक्षा कमी लोकसंख्या घनता आहे बीड मध्ये. ठीक आहे, बीड येणार मग नंतर. आणि मग एक सेकंड, सॉरी उलट बोलले, कमी जालनामध्ये कमी लोकसंख्या घनता आहे. मग उस्मानाबाद येणार. ठीक आहे, शेवटी उस्मानाबाद आहे. तर नंदुरबार हे खूप आयोगाचा फेवरेट आहे. तर नंदुरबारची थोडीशी लिटरसी रेट पाहून घेऊ, जे की आपल्याला PYQs मध्ये पाहायला मिळते. ठीक आहे, तर लिटरसी रेट आहे 64.38%. नंदुरबारची सर्वात कमी लिटरसी रेट आहे महाराष्ट्रामध्ये, आणि तिथे 972 महिला आहेत 1000 पुरुषांच्या मागे. ओके, आता हे कमी वाली झाली, जास्त वाली पाहून घेऊया. जास्त आहे मुंबई सबन, तिथे हायेस्ट लिटरसी रेट आहे. लिटरसी रेट आहे 89.91%. ठीक आहे, अप्रॉक्सिमेटली कधी कधी 90.90% पण देतं, तर त्यालाही तुम्ही टिक करू शकता. ठीक, तर इथे दुसरा आहे ऑप्शन. सेन्सस वरती 2 प्रश्न येणे त्यांच्याकडे आहेच. ठीक आहे, आत्ताही विचारते, गेल्या वर्षी विचारला होता, म्हणजेच गेल्या वर्षी म्हणजे जानेवारीमध्ये एक्झाम झाली होती ना, जानेवारीमध्येही हा प्रश्न विचारलेला आहे त्यांनी. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन वरती जाऊया. महाराष्ट्रात विविध प्रकारची फळे पिकवण्यात डॅश जिल्ह्यांचा पहिला क्रमांक आहे. तर विविध प्रकारची फळे पुणे पिकवतो. ठीक आहे, पिकवतो पुणे असं लक्षात ठेवा. ह्या फळे पिकवण्याला काय म्हणतात, इंग्लिशमध्ये हॉर्टिकल्चर म्हणतात. एक कल्चर जो आहे त्याला काय म्हणतात, हॉर्टिकल्चर असो. ठीक आहे, सोलापूर कशासाठी फेमस आहे, टेक्सटाईल साठी. औरंगाबादला काय म्हणतात किंवा संभाजीनगरला काय म्हणतात, ते सिटी ऑफ गेट्स. किती आहेत सिटी ऑफ गेट्स, 51 समथिंग आहेत. ठीक आहे, पुणे अजून माहेरघर आहे शिक्षणाचं. अहमदनगर, अहिल्यानगर मध्ये काय होतं, तर जनावरांचा बाजार खूप मोठा भरला जातो. ठीक, नेक्स्ट क्वेश्चन वरती जाऊया आपण. खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही असं म्हणत आहे इथे. तर चंद्रपूर जिल्ह्याची लोकसंख्या घनता 2011 नुसार वर्धा जिल्ह्यापेक्षा जास्त आहे. तर बरोबर आहे हे, वर्धापेक्षा जास्त आहे चंद्रपूरची. जनगणना 2011 प्रमाणे बुलढाणा जिल्ह्यांची लोकसंख्या 25 कोटीपेक्षा जास्त होती. तर हे चुकीचं आहे. बाकीचं बघू. मानगंगा नदी सातारा जिल्ह्यातून वाहते. यस. कळमनुरी हे हिंगोली जिल्ह्यातून तालुका ठिकाण आहे. तर यस. पहा इथे तालुकाचं आलं म्हणजे तुम्हाला काय मॅप पाठ असणं खूप गरजेचं आहे. महाराष्ट्राचा असो भारताचा असो, मॅप पाठ असणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे, तालुके असे स्पेसिफिक त्यांनी विचारलेले आहेत, इम्पॉर्टंट तालुके. बऱ्याच जिल्ह्यांचे प्रश्न आहेत मागे, तुम्हाला मिळेल आता पाहायला. पण असू द्या, तालुक्यावरती जास्त फोकस नका करू, कारण गेल्या वर्षी प्रश्न नव्हता, त्या अगोदरही नव्हता त्यामुळे. तर मी काय बोलत होते, जनगणना 2011 प्रमाणे बुलढाणा जिल्हा, आता हे एक साधासा जिल्हा आहे, तिथे लोकसंख्या 25 कोटी असू शकते का, अशा टाईपचे साधे लॉजिक येतात एक्झाम मध्ये. तर तिथे आपलं माइंड ते चेक करत असतात, आपण वापरू शकतो. 121 कोटीवाले आहेत ना आपण, तर त्याच्यामध्ये फक्त त्याच्यातली इतकी संख्या फक्त बुलढाण्यामध्ये पाहायला मिळेल का, अजिबात नाही. महाराष्ट्राची टोटल संख्या काहीतरी 11 करोड आहे, 25 करोड बुलढाणा कसा काय अक्वायर करेल सांगा बरं तुम्ही. तर ना, हा स्टेटमेंट चुकीचा आहे, म्हणजेच उत्तर 2 येणार का, तर इथे नाही असं विचारलेलं आहे. इसवी सन 1933 मध्ये मुंबईत निर्भीड साप्ताहिकाचे प्रकाशन, अरे हा मध्येच आलेला आहे, कशाचा, हिस्ट्रीचा क्वेश्चन, आपण इग्नोर करू, पुढे जाऊ. कार्बन मोनॉक्साईड उगम स्त्रोत विचारलेला आहे आणि टक्के विचारलेले आहेत. तर असा काही उगम स्त्रोत आणि टक्के विचारलं ना, जास्त यूज कोणाचा होतो हे पहिले पाहायचं, म्हणजे व्यवस्थित जोड्या लावायला इझी जाणार तुम्हाला. तर मोटार वाहन, विमान, औद्योगिक प्रक्रिया आणि शेती कचरा जाणे यामध्ये सर्वात जास्त यूज कोणाचा होतो, मोटार वाहन. म्हणजे शेती प्रधान इतकेही नाही राहिली, शेत तोडून लोक काय करत आहेत, बिल्डिंग बांधत आहेत, तिथेच रेंटने घरं देतात ना,
सोडून देत आहेत काम. ठीक आहे. शेती प्रक्रिया नाही, मोटार वाहन जे आहे खूप जास्त प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतो. तर अ चा आपण चौथा लावू शकतो. ठीक आहे. अ चा चौथा 2 ऑप्शन मध्ये आहे ते अ चा चौथा. त्यानंतर येतं मोटार वाहन, नंतर येतं औद्योगिक प्रक्रिया. अ क चा हा येणार 9.8 3. तर ऑप्शन नंबर 1 हे योग्य आहे. लगेच असा गोळा मारून बाजूला होऊन जायचा. ठीक आहे. 1 हे योग्य आहे. विमानाचा पाहूया. ब चा 2.5% आणि शेती कचरा 9.1. ठीक आहे. समजलं तुम्हाला? नेक्स्ट वरती जाऊया. भारतीय जनगणना 2011 प्रमाणे खालील जिल्ह्यांच्या त्यांच्या एकूण लोकसंख्येच्या प्रमाणे उतरता क्रम लावा. तर उतरता क्रम लावायचा आहे, म्हणजे खूप जास्त लोकसंख्या मग कमी, मग कमी 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 असं. ठीक आहे. यामध्ये कंपॅरिझन मध्ये ना सातारा सर्वात जास्त येईल. कोणता? सातारा. ई. ऑप्शन नंबर 3 मध्ये ई आहे. गोळा मारायचा आणि पुढे जायचं, कारण यामध्ये एक मिळाला की झाला. ठीक आहे. नेक्स्ट, खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? तर महाराष्ट्रात 73 डिग्री पूर्व ते 74 डिग्री पूर्व रेखावृत्तावर कमी पाऊस पडतो. एक सेकंड थांबा, याला होल्ड करू आपण. वर्धा वैनगंगेच्या खोऱ्यात ईशान्य मान्सूनचा पाऊस पडतो. वर्धा वैनगंगा खोऱ्यात ईशान्य मान्सून नाही. मिरज पेक्षा चंद्रपूरचे पर्जन्याचे दिवस कमी आहेत. तर हे चुकीचं आहे आणि हेही चुकीचं आहे. म्हणजे 73 पूर्व ते 74 पूर्व रेखावृत्तावर कमी पाऊस पडत नाही, जास्त पाऊस पडतो. जे काय म्हणतात आपलं हे वाई आहे, वाई म्हणजे थांबा एक सेकंड, मला मांडू द्या. मराठी जेव्हा येते थोडस अवघड होतं मला. वायव्य, ईशान्य, आग्नेय, नैऋत्य. ठीक आहे. तर हे साईड आहे, हे आहे महाराष्ट्र. तर महाराष्ट्र इथे जेव्हा वर्धा किंवा हे जे विदर्भाचा भाग आहे ना, त्या विदर्भाच्या भागाला रिट्रेनिंग वाला मान्सून पडतो. रिट्रेनिंग वाला म्हणजे काय? जे इकडल्या साईडने येते ना, ईशान्येच्या साईडने, ते वाला मान्सून पडतो. तर इथे चुकीचं केलंय मी, तर ते बरोबर आहे. तर ते काय बरोबर आहे. ठीक आहे. फक्त ब बरोबर आहे. ते महाराष्ट्रात 73 पूर्व इथे कमी पाऊस पडत नाही, जास्त पाऊस पडतो. आणि मिरज पेक्षा चंद्रपूरचे पर्जन्य दिवस कमी येत नाही, जास्त आहेत. ठीक आहे. हे चुकीचं, हे चुकीचं. आता इथे थोडस अक्षांश रेखांश दिलेला आहे, तर त्याही मुळे अक्षांश रेखांश पाहून घेऊ. तर भारत असो किंवा महाराष्ट्र असो, अक्षांश रेखांश मध्ये जेव्हा अक्षांश आला तेव्हा नॉर्थ, जेव्हा रेखांश येईल तेव्हा ईस्ट येईल. ठीक आहे. आता पाहूया, पहिले महाराष्ट्राचे पाहून घेऊ. थोडासा फॅक्च्युअल डाटा आहे, पाठ करणे तुम्हाला गरजेचं आहे. ठीक आहे. 15 डिग्री 3 मिनिट नॉर्थ ते 22 डिग्री 6 मिनिट नॉर्थ. ओके. एन वाला आला. नेक्स्ट, हे झाला अक्षांश, हे सांगत आहे रेखांश. कोणत्या? महाराष्ट्राचा. 72 डिग्री 36 ईस्ट टू 80 डिग्री 54 ईस्ट. तर हे जे 36 आहे याचा डबल केला तर काय होणार? 72 होणार. तर रेखांश लक्षात ठेवायला सोपा आहे. 36 आहे, 36चा डबल केला की 72 येणार. 80 आणि 54 ईस्ट. ओके. हे झाला महाराष्ट्राचा. आता भारताचा पाहून घेऊ, जे की खूप सोपा आहे. बॅटरी आपण पाहून घेऊया. तर लॅटिट्यूड जो आहे तो 8 डिग्री 4 मिनिट नॉर्थ टू 37 डिग्री 6 नॉर्थ. ठीक आहे. 4 चा डबल काय येतो? 8 येतो. ठीक आहे. आणि 6 36 प्लस 1 37. हा काय आहे? अक्षांश. आता रेखांश पाहून घेऊया. 687 ईस्ट टू 97 डिग्री 25 ईस्ट.
तर हे कसं लक्षात ठेवायचं, मुस्लिम मध्ये थोडस 786 अशा आकड्याला काहीतरी देवाचा आकडा वगैरे मानतात, किंवा 786 खिलाडी मूवी पाहिली असेल तुम्ही, तर त्यामध्ये 68°7 असं लक्षात ठेवायचं आहे. आणि कोणाचा नंबर 9725 पासून स्टार्ट होत असेल तर 9725 असा लक्षात ठेवायचं. ठीक आहे, समजलं का तुम्हाला हे? तर म्हणजेच इट मीन्स काय की हे नेमकं काय आहे तुम्हाला इन डीप जायचं नाही, पण वरवर सांगेन की आता हे आपली पृथ्वी आहे, यामध्ये इक्वेटर आहे, त्या इक्वेटर मध्ये हे हे साऊथ हेमिस्फिअर आहे आणि हे नॉर्थ हेमिस्फिअर आहे. तर भारत जे आहे ना ते ईस्टला आहे, हे लॉंगिट्यूड आहेत, हे लॅटिट्यूड आहेत. भारत जे आहे ते कोणत्या साईडला आहे? ईस्टला आहे, ईस्ट आणि नॉर्थला आहे. ठीक आहे, या साईडला आहे आणि करून नॉर्थला आहे, ते पडत नाही भारत. ओके, सो हेच त्यांचं म्हणणं आहे. नेक्स्ट, महाराष्ट्रातील पुढील पैकी कोणत्या जिल्ह्यातून बॉक्साईटचे उत्पादन घेतले जात नाही? नाही असं म्हणत आहे. ठीक आहे, तर बॉक्स मारले 21%, आणि कुठे? कोकण. कोणी मारले? कोकणी लोकांनी मारले. तर यामध्ये जे कोकण साईड नाहीये त्याला पकडा आणि ऑप्शन मध्ये शोधून उत्तर काढून पुढच्या क्वेश्चन मध्ये जा. मी सांगणार नाही, जे सांगितले मी ते डबल रिपीट करणार नाही. महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतातील शिखरांच्या उंचीनुसार कोणता उतरता क्रम बरोबर आहे? उतरता क्रम म्हणत आहात त्या. तर मी सांगितलेलं आहे तुम्हाला, कसा मी हसतो ते इथे काय म्हणतात पुट करा, जी ट्रिक आहे, आणि ते उत्तर शोधा तुम्ही, कारण मी हे सांगितलेलं आहेच, कसा मी हसतो. नेक्स्ट, गोदावरी नदी हे महाराष्ट्राच्या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी डॅश क्षेत्र व्यापले आहे? तर 49% क्षेत्र व्यापले आहे. इथे थोडस तुम्ही पाहू शकला असतात की त्यावेळेस लोकांना लॉजिक लावायचं, आणि मीही लॉजिक लावायचं की यार इथे 25%, 80% आणि 60% जे की 5ने भागले जातात, पण हे जरा वेगळं ऑप्शन दिसतं म्हणून याला टिक करूया. अशा टाईपचं कोणी कोणी लॉजिक लावायचं. ठीक आहे, पण ते आता लागू होत नाहीये सध्या, गेल्या पेपरमध्ये झालं नाही मोस्टली, तर नका लागू करू. ठीक, आता गोदावरी नदीबद्दल विचारलेलं आहे. तर गोदावरी नदी ही सेकंड लार्जेस्ट नदी आहे भारतामध्ये. कुठे उगम पावते? महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्रामध्ये नेमकं कुठे? तर त्र्यंबकेश्वर, GT नाशिक. कसं लक्षात ठेवायचं? गोदावरी त्र्यंबकेश्वर, GT व्हाईट सिटी. ओके, किती साईज आहे? तर 1465 किलोमीटर. ओके, गोदावरी नदीचे नेहमी ते ट्रिब्युटरीज विचारतात, म्हणजे उपनद्या विचारत असतात. तेही साधेसे विचारत नाहीत, ते लेफ्ट आणि राईट असं विचारतात. लेफ्टच्या कोणत्या कोणत्या आहेत, राईटच्या कोणत्या कोणत्या आहेत. तर मी ओरली सांगेन, तुम्ही लिहून घ्या. लेफ्ट मध्ये आहेत वैनगंगा, पैनगंगा, मोस्ट इम्पॉर्टंट, हे नका विसरू कधीच. दुधना, शिवना, ठीक आहे, प्राणहिता, इंद्रावती, सबरी, परत पूर्णा. हे काय झाले? लेफ्ट साईडच्या झाले. आता राईट साईडच्या पाहून घेऊया. मांजरा, प्रवरा, मुळा, मनेर, सिंदफणा आणि मुसा पण येते आय थिंक सो. ओके, बस. यम 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 इथे खाली खूप जास्त यम 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 आहेत राईट मध्ये. तर असं लक्षात, कोणताही एक साईड तुम्ही लक्षात ठेवा, एकतर लेफ्ट किंवा राईट. ठीक आहे, चल नेक्स्ट क्वेश्चन. महाराष्ट्र राज्याचा भाग भूशास्त्रीय दृष्ट्या अतिशय भक्कम आहे, कारण हा भूभाग इथं खडकांपासून बनलेला आहे. तर नाही, खडकांपासून पडता येणार नाही. बरं ठीक आहे, याला होल्ड करूया. या भूभागात रूपांतरित खडक मोठ्या प्रमाणात आढळतात. रूपांतरित खडक तर येणार नाही तिथे. ठीक आहे, हा भूभाग प्राचीन खडकांपासून बनलेला आहे. तर यस, हा भूभाग प्राचीन खडकांपासून बनलेला आहे. या भूभागाचे संतुलन समान आहे. नो, ऑप्शन नंबर 3 हे योग्य आहे. आता जे महाराष्ट्राचा दख्खन पठार आहे ते नेहमी विचारत असतात, म्हणजे महाराष्ट्रात हे मोस्टली दख्खन पठाराने व्यापलेलं आहे. ओके, तर दख्खन पठार कसा तयार झाला मी तुम्हाला काल सांगितलेलं आहे, जे की व्हॉल्कॅनो असतो, व्हॉल्कॅनोतून लावा बाहेर येतो, ते लावा हवेच्या कॉन्टॅक्ट मध्ये आल्यानंतर थंड होतो आणि ते रॉक बनतो. ते रॉक काय होतो? तर रॉक बसाल्ट आणि ग्रेनाइटच्या रूपात तयार होतो. म्हणजे जे रॉक आहे
व्हॉल्कॅनोच्या थ्रू आलेला, ते कशाने बनतो? बसाल्ट आणि ग्रेनाइट हे बनतो. ठीक आहे, त्याला इग्नियस रॉक असे म्हणतात. अजून 2 रॉक पाहून घेऊया. सेडिमेंटरी म्हणजे गाळाचे खडक, आणि दुसरा म्हणजे मेटामॉर्फिक, हे रूपांतरित खडक. तर गाळाचे खडक जे आहे सेडिमेंटरी रॉक, त्यांचे 2-3 हे आहेत स्टँडस्टोन. एक्झाम्पल आहेत लाइमस्टोन, शेल आणि कोल. कसं लक्षात ठेवणार याला? तर जे गाळाचे आहेत सेडिमेंटरी, त्यामध्ये स्टोन हा शब्द आलेला आहे, सँडस्टोन, लाइमस्टोन, आणि हे शेल आणि कोल शेवटी यमक जुळतं शेल आणि कोलचा. ठीक आहे, तर हे सेडिमेंटरी रॉक आहेत. मेटामॉर्फिक पाहायचं झालं तर मेटामॉर्फिक कोणते आहेत? मार्बल, क्वार्टजाइट आणि शिस्ट. हे इम्पॉर्टंट वाले सांगितलेले आहेत. बरेच आहेत. जर इथे फक्त क्वार्ट येईल तर त्याला टिक करू नका, ते एक टाइप ऑफ मिनरल आहे, ते रॉक नाही. कधी ते कन्फ्युज करायला देतील. आणि शिस्ट. ठीक आहे, समजलं तुम्हाला? तुम्हाला समजलं असेल. दख्खन प्लॅटो कशाने बनलेला आहे? इग्नियस रॉकने. हे इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. पुन्हा 81.2% बनलेला आहे आपल्या महाराष्ट्राचा दख्खन प्लॅटो. नेक्स्ट, खालीलपैकी कोणती पर्वतरांग नर्मदा व तापी खोरे यामध्ये जलविभाजक आहे? नसा तसा गुहा भीमकृष्ण. नसा तसा गुहा भीमकृष्ण इथे यूज करा. नसा तसा सातपुडा है ना, सातपुडा येईल ना. आता इथे नर्मदा आणि तापी सोबतच आलेले आहेत. तर नर्मदा आणि तापी कुठे उगम पावतात? मध्य प्रदेशमध्ये. खास करून नर्मदा अमरकंटक मध्ये उगम पावते. या दोन्ही नद्या अशा आहेत ज्या पश्चिम वाहिन्या आहेत. ठीक आहे, उलट वाहतात, ते वेस्ट फ्लोईंग आहेत. ठीक आहे, ईस्ट फ्लोईंग नाही, वेस्ट फ्लोईंग आहेत दोन्ही नद्या. प्रश्न विचारतात. परत तापी नदीचा 80% भाग हे आपल्याला महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतो. ओके, अजून तापी नदी हातनुरे धरण तयार करते, हे काल आपण पाहिलेलंच आहे, हातनूर. अजून काय सांगू तापी आणि नर्मदाचं? तर नर्मदा जी आहे ती रेडियल वाहते, आणि दुसरा म्हणजे खिंडीतून वाहते, असे खिंडीतून वाहते ते. ठीक आहे, आपला ती वे बनवलेला आहे तुम्ही, एक मोठा असा, म्हणजे खाडी, एकदम आतमध्ये जी खाडी असते त्या खाडीतून वाहते. कसं सांगू तुम्हाला? ही जमीन वर येते आणि नदी अशी खाली वाहते, अशा टाईपची आहे नर्मदा. ठीक आहे, अरवली रेंज दिलेला आहे. तर सध्या अरवली रेंज बद्दल खूप प्रश्न विचारतील का? तर मध्ये ते झालेलं ना सीन, राजस्थानी लोक एकदम काय केले त्यांनी, की सगळे येऊन थांबले. तिथे काही झाडं पाडणार होती सरकार, का तर तिथे काहीतरी एक प्रोजेक्ट तयार करायचा होता. त्यामुळे खूप लोक जमा झाले अरवलीसाठी, की नाही अरवलीला तोडायचं नाही, त्यांचं ऐकण्यात आलं. ठीक आहे, कुठे कुठे आहे अरवली रेंज रांगा? तर राजस्थानमध्ये आहे, दिल्लीमध्ये आहे, हरियाणामध्ये आहे, आणि गुजरात पण येणार. अरवलीच्या सर्वात उंच शिखर कोणतं आहे? गुरु शिखर आहे, तर जे की राजस्थानमध्ये आहे. अबुधाबीच म्हणत आहे, अबू माउंटेन्स मध्ये येतात ते. ठीक आहे, तर हे एक इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा, कारण बाय स्टेटमेंट विचारतील असं मला वाटतं, ते विचारले तरी अरवली बद्दल. आणि दुसरं म्हणजे ही सर्वात ओल्ड फोल्ड माउंटेन आहे, जगातील ओल्ड फोल्ड माउंटेन आहे, ओल्ड फोल्ड माउंटेन पैकी एक आहे. ओके, बस हे एक इम्पॉर्टंट आहे. परत विंध्य जे आहे ते नर्मदा नदीला पॅरलल वाईज, आता इथे नर्मदा नदी अशी वाहत असेल तर विंध्य तिला पॅरलली असं बाजूलाच आहे. ठीक आहे, पॅरलल टाईप आहे, समजत आहे ना. परत विंध्यामध्ये कोणतं शिखर विचारलं तर काय सांगणार? सद्भावना शिखर. नॉट सो इम्पॉर्टंट, बस एक सांगत आहे, सर्वात शिखर सद्भावना शिखर आहे. सह्याद्रीचं पाहून घेऊया. सह्याद्रीमध्ये सह्याद्री कुठे नेमकी सुरू होते? तर गुजरातमध्ये. गुजरात टू तमिळनाडू ती जाते. ठीक आहे, तिथे सर्वात उंच शिखर कोणतं आहे? तर अनायमुडी. हे साऊथचा पण सर्वात उंच शिखर आहे, जे की केरलामध्ये आहे, अनायमुडी. ओके,
सह्याद्रीचा सर्वात उंच शिखर कोणता? तर अनैवडी. महाराष्ट्रातील सह्याद्रीचा सर्वात उंच शिखर कोणता? तर कळसुबाई. ठीक आहे, असं लक्षात ठेवा, वेगवेगळे लक्षात ठेवा, नीट प्रश्न वाचा तिथे. अजून काय सांगू तुम्हाला सह्याद्री बद्दल इम्पॉर्टंट? लेंथ विचारतात ते, PYQ आहे लेंथ 440 आहे महाराष्ट्रामध्ये. ठीक आहे, तिची लेंथ महाराष्ट्रामध्ये 440 आहे. आणि तिचे हे एक लक्षात ठेवा, म्हणजे रायगड पासून जाते, परत वरंधा जॉईन करते ती, मग नंतर प्रतापगडला जाते आणि शेवटी कुंभर्ली घाटला जाते. कुंभर्ली घाट हे उत्तर टू म्हणजे नॉर्थ टू साऊथ. ठीक आहे, क्वेश्चन आलेला आहे, परत PYQ येऊ शकतो. सातपुडा नसा तसा गुहा भीमकृष्ण पाहायचा आणि कुठे येतं ते पाहायचं. सातपुडाचे सर्वात उंच शिखर कोणतं आहे तर काय सांगणार? सांगा बरं, आता कमेंट मध्ये सांगा, मी महाराष्ट्राचं सांगेन तुम्हाला. सातपुडाचं सर्वात उंच शिखर महाराष्ट्रामध्ये अस्तंबा आहे. अस्तंबा कुठे आहे हे सांगा, कालच सांगितलं मी तुम्हाला. चालेल, नेक्स्ट क्वेश्चन. आलं का लक्षात की सांगू? कंटाळा करत असाल तर सांगेन. पंचमढी आहे बरं का, पंचमढी सांगितलंय का मी हे काल? नसेल सांगितलं तर लक्षात ठेवा, MP मध्ये आहे पंचमढी. महाराष्ट्रातील वार्षिक पर्जन्य व प्रादेशिक विभाग यांच्या योग्य जोड्या लावा. वार्षिक पर्जन्य, प्रादेशिक विभाग, तर असं काही आला असेल तर तेच करायचं जे मी अगोदर सांगितलं. तर सर्वात जास्त पाऊस यामध्ये कुठे पडतो? तर कोकणमध्ये सर्वात जास्त पडतो, हे पहिले पाहायचं. कोकणमध्ये सर्वात जास्त पडणार म्हणजे इथे सर्वात जास्त पर्जन्यमान असणार, म्हणजेच 287. अचं काय येणार? 4. तर 2 ऑप्शन मध्ये अचा 4 आहे, आणि दुसरा ऑप्शन नंबर B मध्ये पण 3 दिलेला आहे, म्हणजे बचं जे आहे बचं 3 येणार. कोकण नंतर मध्य महाराष्ट्र येणार. आता मराठवाडा आणि विदर्भामध्ये सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो? तर ऑफकोर्स मराठवाड्यामध्ये पडतो, विदर्भामध्ये सर्वात शेवटी सर्वात कमी पाऊस पडतो. तर मराठवाडा 100 आणि विदर्भ 77. तर डचा काय येणार? 1 येणार. यामध्ये ऑप्शन नंबर 3 आहे योग्य. ऑप्शन नंबर 3 योग्य आहे. महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील लोहार डोंगरी खाण डॅश साठी प्रसिद्ध आहे. तर आपल्याला नेहमी असं चंद्रपूर म्हटलं की कोळसा पाहायला मिळतो, पण लोहार ह्या शब्दाने तुम्हाला आयडिया यायला पाहिजे होती की लोह खनिज उत्पादनासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, तर महाराष्ट्रातील लोहार डोंगरी खाण लोह खनिज उत्पादनासाठी इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट क्वेश्चन. जनगणना 2011 प्रमाणे खालील नमूद महाराष्ट्रातील जिल्ह्यांच्या त्यांच्या लोकसंख्या घनतेसंदर्भात चढता क्रम लावा. तर चढता क्रम विचारलेला आहे, आत्ताच आपण चढता क्रम केलाय, त्यानुसार तुम्ही आयडिया लावा की कोणता क्रम येईल. मी सांगितले आत्ताच तुम्हाला. महाराष्ट्रातील प्रमुख नद्या व त्यांच्या उपनद्या यांच्या योग्य जोड्या लावा. प्रमुख नद्या आणि उपनद्या हे पण सांगितले मी तुम्हाला. सांगितले तुम्हाला मी हे. तापीचं तर बिंदुसारा येईल, तापीचा बिंदुसारा येईल. हा, तर अचा 4. ऑप्शन नंबर 3 हे योग्य आहे. कालचं लेक्चर करून टाका, तुम्हाला समजून जाईल काय आहे ना काय नाही. ठीक आहे, बरं. इथे सिंदफणा आणि मांजरा दिलेला आहे. थोडस सिंदफणा आणि मांजराचे पाहूया कुठे उगम पावतात आणि त्याचे थोडेसे ट्रिब्युटरीज. तर मांजरा जे आहेत ती बीड बालाघाट मध्ये उगम पावते. बीड बालाघाट टेकडी. तिचे ट्रिब्युटरीज म्हणजे उपनद्या कोणत्या कोणत्या आहेत? तोरणा एक आहे, घारणी एक आहे आणि मन्याड एक आहे. ओके, सिंदफणाचे पाहू. सिंदफणा पण बीड मध्येच उगम पावते आणि तिचे एक सेकंड, तापीचं बिंदुसारा बोलले ना, तर चुकून झालंय. तापीचं नाही, सिंदफणाचा बिंदुसारा आहे. हा, बीड आणि बी फॉर बिंदुसारा. मी तापीचं जरा कन्फ्युज झालंय. बिंदुसारा, कुंडलिका आणि कन्हा. कन्हा, करहान नाही, कन्हा.
किंवा कान्हा लक्षात ठेवा, सिंदफणाचे. तर ड च येणार 4, ड च 4 एकच ऑप्शन मध्ये आहे, ऑप्शन नंबर 4. तापीचं काय येणार, बोरी, तापी बोरी. वैनगंगा करहान, वैनगंगावाला काल शिकवलंय मी तुम्हाला. मांजरा कारंजा आणि सिंदफणा बिंदुसारा. ओके, नेक्स्ट क्वेश्चन वरती जाऊया. महाराष्ट्रातील वनांचे प्रकार व त्या प्रदेशातील वार्षिक पर्जन्यमान यांच्या योग्य जोड्या लावा. ओके, सदाहरित वने, उष्णकटिबंधीय शब्द जाऊ द्या, पण उपोष्णकटिबंधीय मध्ये सर्वात जास्त पाऊस पडतो हे एक लक्षात ठेवा. सदाहरित वने, सदाहरित वने मिनिमम असं 200 पडते. तर पहिले उपोष्णकटिबंधीय पाहून घेऊ का, तर सर्वात जास्त पडतो नाही तर पाऊस, मग सर्वात जास्त वाला हा पकडायचा आपण इथे. तर सर्वात जास्त ड चा 2 येतो, ड चा 2 ऑप्शन आहे त्यामध्ये. ठीक आहे, तर 1 आणि 4. अ चा 3 येईल की अ चा 4 येईल पहा बरं. तर हा लेस दॅन 200, अ चा 3 येईल की 4, लेस दॅन 200 कुठे आहे, याचा 4 पहा, चा 4 येईल. तर लेस दॅन 200 125 ते 200 सेंटीमीटर योग्य आहे. ऑप्शन नंबर कोणता आहे इथे, ऑप्शन नंबर 4 योग्य आहे. ओके, थोडंसं कन्फ्युज होत आहे इथे. मॅच द फॉलोइंग हे पाहून ना फिरत आहे डोक्यामध्ये नंबरिंग वगैरे. ठीक, तर थोडस सदाहरित वने त्यांच्याबद्दल पाहून घ्या. 6 प्रकारची वने आहेत महाराष्ट्रामध्ये, पण आपण थोडस इम्पॉर्टंट वाले पाहून घेऊ. सदाहरित वने एकदम कमी रेंज 200 सेंटीमीटर पाडते. भारतात पाहायचं झालं तर अंदमान निकोबार मध्ये खूप जास्त पाहायला मिळणार. ठीक आहे, पानझडीमध्ये त्याही पेक्षा कमी 70 ते 200. ओके, पानझडी जे ठिकाण असतं ना तिथे खूप दमट असतं वातावरण, खूप दमट पाहायला मिळतं. आणि सदाहरित वनांचे एक्झाम्पल विचारले कधी तर इम्पॉर्टंट लक्षात ठेवा, महागोनी, इबोनी आणि रोजवूड. पानझडी 70 ते 200 सेंटीमीटर दमट असते. एमपी मध्ये पण पाहायला मिळतात, जे की आपला शेजारी राज्य आहे. तिथे साल ट्रीज पाहायला मिळतात. चंदनचे पण मोस्टली चंदन कुठे पाहायला मिळतं, पिक्चर पाहत असेल तर तुम्हाला माहितच असेल. काटेरी जंगल किंवा काटेरी झुडूप हे लेस दॅन 70 पेक्षाही कमी कुठे. आता काटेरी म्हटलं की राजस्थान है ना. कार्टून्स पण आपण जर लहानपणी पाहिले असतील राजस्थान मध्ये काटेरी वने पाहायला मिळतात, कॅक्टस टाईप है ना. पर्वतीय वने एक लक्षात ठेवा, पर्वतीय वने त्यांचे एक्झाम्पल लक्षात ठेवा. तिथे बर्फच पडतो मोस्टली तर है ना. तर तिथे अशा टाईपचे झाडं असतात. क्रिसमस ट्री का असतात सांगा बरं. कारण हे बर्फ असते ना, बर्फ पडते आणि पडते तेव्हा झाडावर ओझं नको म्हणून खाली येतात हे बर्फ. ठीक आहे, त्यामुळे त्याची रचना देवाने कशी केलेली आहे, अशी केलेली आहे. ओके, समजलं का तुम्हाला हे, तुम्हाला हे समजलं असेल. नेक्स्ट क्वेश्चन वरती जाऊया आपण. थंड हवेचे ठिकाण व ते कोणत्या जिल्ह्यात आहेत हे खाली दिलेले आहे, त्यांचे योग्य जोड्या लावा. आता लावा बरं थंड हवेचे ठिकाणाने योग्य जोड्या. सांगितले मी तुम्हाला हे काल, सगळे सांगितलेले आहेत यामध्ये. नेक्स्ट क्वेश्चन. सन 2016-17च्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रातील आदिवासी जिल्ह्यातील अतिघनदाट वनाच्छादनाचे प्रमाणानुसार जिल्ह्यांचा उतरता क्रम ओळखा. तर सर्वात जास्त तर आपल्याला पाहायला मिळतील कुठे आदिवासी जनता, इथे गडचिरोलीमध्ये. तर गडचिरोली नंतर चंद्रपूर की गोंदिया, तर ऑफकोर्स चंद्रपूर येणार, मग नंतर गोंदिया. हे 2 लक्षात ठेवा, गडचिरोली, चंद्रपूर, मग गोंदिया, मग नांदेड. ओके, ऑप्शन नंबर 4 हे योग्य आहे. नेक्स्ट क्वेश्चन. तर महाराष्ट्रातील घाट व त्यांचे स्थान आहे तिथे आणि त्यांना जोडायचं आहे, घाट आणि मार्ग. आंबेनाईचं लक्षात ठेवा, महाबळेश्वर महाड आहे. ओके, अ चा 3 ऑप्शन नंबर 3 आणि 4 मध्ये दिसतो.
अंबोलीचं पाहायला गेलं तर अंबोली तुम्हाला माहितच आहे. बेळगाव सावंतवाडी जे की सिंधुदुर्ग मध्ये येते. अंबोली कुठे आहे? सावंतवाडीमध्ये. हा, तर ब च काय येणार? 4 येणार. तर ऑप्शन नंबर 3 हे योग्य आहे. हनुमंतेचं खूप जास्त प्रमाणात लक्षात ठेवा, ते म्हणजे कोल्हापूर आहे. ओके, खूप इम्पॉर्टंट आहे कोल्हापूर, कुडाळ. आणि खंबाटकीचं एक लक्षात ठेवा, पुणे सातारा. इम्पॉर्टंट अजून थोडेसे पाहून घेऊया. ताम्हिणीवाला घाट जे की सगळ्यांनाच माहित असतं, फेमस घाट आहे पुण्याचा. पुणे आणि कोकण मध्ये जातं ताम्हिणी घाट. बोरघाट एक लक्षात ठेवा, मुंबई आणि पुणे. बोरघाट मुंबईमध्ये बोर मारली पण पुण्याला पाणी लागलं असं लक्षात ठेवा. कसारा घाट खूप हॉन्टेड घाट आहे. मुंबई ते नाशिक मध्ये खूप हॉन्ट बनवलेला आहे युट्यूबर्सनी इथे. किंवा माझी एक मैत्रीण आहे, तिने पण हॉन्ट बनवलेला आहे. तिच्या पप्पा सोबत झालं काहीतरी सीन, बोलत होती ती. माळशेज घाट ठाणे ते अहिल्यानगर मध्ये येतं. ओके, अजून आंबा घाट एक लक्षात ठेवा, खूप इम्पॉर्टंट आहे. कोल्हापूर ते रत्नागिरी. ओके, वरंधा घाट एक लक्षात ठेवा, जे पुणे ते महाड येतं. ओके, अजून 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 दिवा घाट पुणे ते बारामती. आणि कशेडी घाट एक, कशेडी हे पण इम्पॉर्टंट आहे, पुणे ते मुंबई ते गोवा. मुंबई गोवा. आता मी मॅप ठेवला नाही, नाहीतर व्यवस्थित सांगितलं असतं तुम्हाला, कारण तेवढा वेळ नाही आपल्याकडे. म्हणून आता डायरेक्ट पाठ करा हे घाट. ठीक आहे, तर मध्येच मी ब्रेक घेतला होता. क्वेश्चन काय म्हणत आहे पहा. भारतीय हवामानशास्त्र विभागाने महाराष्ट्र राज्याच्या संदर्भात केलेल्या पुढील विधानांपैकी कोणते विधान सत्य आहे? तर सत्य विचारत आहेत. विधाने वाचून घेऊया. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भ असे महाराष्ट्राचे 4 हवामान उपविभाग आहेत. तर बरोबर आहे हे. जर त्यांनी वनांचे विचारले किती प्रकार आहेत, तर 6. एकूण वार्षिक पर्जन्यमानापैकी कोकणात 95% व विदर्भात 88% पाऊस नैऋत्य मोसमी ऋतूमध्ये पडतो. तर यस, एवढा तर पडतोच. ठीक आहे. एकूण वार्षिक पर्जन्यमानापैकी मध्य महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात सुमारे 83% पाऊस नैऋत्य मोसमी ऋतूमध्ये पडतो. तर हे पण योग्य आहे. हे तिन्ही योग्य आहेत. एकूण वार्षिक पर्जन्यमानापैकी मध्य महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात सुमारे 75% पाऊस नैऋत्य मोसमी ऋतूमध्ये पडतो. तर हा आणि हा सेम दिलाय, फक्त इथे टक्केवारी चेंज केलेली आहे. एवढा 75% पाऊस पडणार असं नाहीये. ठीक आहे, म्हणजे क बरोबर आहे. समजा एखाद्या स्टेटमेंटमध्ये असं काही चेंज झाला, पूर्ण स्टेटमेंट बरोबर आहे पण काही एक शब्दाने चेंज झाला ना, त्यामधलेच कुठलं तरी एक चूक असतं. ठीक आहे, ते बेसिक आहे. ठीक, तर चौथं चुकीचं आहे. ड येणार नाही, फक्त अ ब येणार नाही, फक्त अ येणार नाही, अ ब क येईल. ओके, सो हे लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन वरती जाऊ. महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील वनकुसावडे हे ठिकाण डॅश साठी प्रसिद्ध आहे. तर वनकुसावडे हे ठिकाण पवन ऊर्जा निर्मितीसाठी आहे. खूप छान सीन आहे तिथला, सीनरी मस्त आहे. तर पहा एकदा कधीतरी साताऱ्याच्या वनकुसावडी ठिकाणी जाऊन. ठीक आहे, पवन ऊर्जा निर्मिती. नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी कोणती जोडी योग्य नाही असं म्हणत आहे. तर तोरणमाळ अस्तंबा, गाविलगड चिखलदरा, अंबाला, एक सेकंड, आंबोली, गरमसूर, चिरोली, गडचिरोली. तर चिरोली गडचिरोली, काल जर मी हे ट्रिक सांगितले नसेल, चिरोली गडचिरोली, तर हे बरोबर आहे. चिरोली गडचिरोली लक्षात ठेवणं. आंबोली जे आहे आत्ताच झालेलं आहे, आंबोली सिंधुदुर्गमध्ये येईल किंवा सावंतवाडी असा शब्द याला हवा होता इथे, तर हे चुकीचं आहे. तोरणमाळ अस्तंबा योग्य आहेत, जे की कुठे पाहायला मिळणार आपल्याला? नंदुरबारमध्ये. गाविलगड चिखलदरा अमरावतीमध्ये आहेत. ठीक आहे, एक सेकंड. आणि इथे दिलेलं आहे गरमसूर, तर हे गरमसूर कुठे आहे? नागपूरमध्ये. ओके, नागपूर. नेक्स्ट क्वेश्चन. डॅश जवळ बॉम्बे हाय हे सागरी तेल क्षेत्र आहे. तर बॉम्बे हाय हे सागरी तेल क्षेत्र मुंबईकडे आहे. ओके, किती जवळ आहे ते? 176 किलोमीटर जवळ आहे. ठीक आहे, मुंबई पासून. वाशी, ठाणे, अलिबाग चुकीचे आहेत, फक्त अ हे करेक्ट आहे.
नेक्स्ट क्वेश्चन, कडप्पा प्रकारचा खडक महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळतो? पहिले तर हे लक्षात ठेवा की कडप्पा जे आहे ते ancient वाला आहे, ancient. आणि हे चुनखडी, क्वार्टझाईट, शेल जे सांगितलेले आहेत ना मी उदाहरणवरती, तर ते कडप्पाचेच एक प्रकार आहेत. कुठे पाहायला मिळेल? कोल्हापूर आहे का? तर यस, कोल्हापूरमध्ये पाहायला मिळतो. ओके. नेक्स्ट क्वेश्चन, चंद्रपूर जिल्ह्यात डॅश कारणामुळे विखुरलेल्या वस्त्या आढळतात? कोणत्या वस्त्या आढळतात? चंद्रपूरमध्ये जंगल खूप जास्त आहे. पहिले गडचिरोली येईल, मग चंद्रपूर येईल. ठीक आहे, मग काय येईल? गोंदिया येईल. तर इथे वनव्याप्त प्रदेश आहे म्हणून. नाशिक रेन शॅडो रिजन मोस्टली तर इकडे येणार ईस्ट साईड, म्हणजे हो रेन शॅडो रिजनमध्ये येतं, पण ते रिजन नाही की स्कॅटर्ड सेटलमेंट आहे तिथे, असं रिजन नाही आहे ते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, नाशिक विभागामध्ये किती तालुके आहेत? तर नाशिकमध्ये बेसिकली 54 आहेत. पहा, इथे विचारलंच आहे त्यांनी प्रश्न की नाशिक तालुके वगैरे. तर आता सध्या तरी तालुक्याचं काही करू नका. माझ्या मते तुम्ही आता शांतच राहा. तालुक्यासाठी एक असं जेव्हा आपण एक्झाम 6 महिन्यावर आहे तर असे पूर्ण छोटे मोठे गोष्टी करायची असतात. तर सध्या तरी आता तालुके पाठ करायला घेऊ नका. ओके. मला असं नाही वाटत की तालुक्याचा प्रश्न काही येईल म्हणून आत्ताच तरी. ठीक आहे, जॉग्रफीमध्ये. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्राच्या पूर्वेकडील भागाला डॅश म्हणतात? तर आता महाराष्ट्राचा जरी तुम्हाला मॅप लक्षात नसेल तर असं तरी माहीत असेल की जरा ट्रँग्युलर वगैरे आहे है ना महाराष्ट्राचा. एक सेकंड व्यवस्थित कडे मॅप ट्रँग्युलर आहे. ट्रँग्युलर हे आहे भारत, हे आहे महाराष्ट्र. तर ते म्हणत आहेत की महाराष्ट्राचे जे पूर्वेकडील भाग आहे, पूर्व म्हणजे कोणतं? ऑफकोर्स हे पूर्व, हे पश्चिम, हे उत्तर, हे दक्षिण, हे दक्षिण, हे उत्तर. ठीक आहे, तर पूर्वकडचा भाग म्हणत आहे. तर मॅप पाठ असायला पाहिजे. ह्या भागाला काय म्हणतात? ह्या भागाला म्हणतात विदर्भ. मराठवाडा कुठे येतो? मराठवाडा तुम्हाला प्रशासकीय माहितीच असतील असं मला वाटतं. असा माझा अंदाज आहे की प्रशासकीय विभाग माहीत असतील. मराठवाडा इथे येतो. पश्चिम महाराष्ट्र हा, कोकण पण हाच साईड मराठवाडा झाला. ठीक आहे. तर किती प्रशासकीय विभाग आहेत सांगा बरं. आन्सर इथे फक्त ओनली डी, ऑप्शन नंबर 3 येईल. हां, तर 6 आहेत. कोणकोणते? जरा रिकॉल करा. जनगणना 2011च्या संदर्भात खालील विधाने पहा. ठीक आहे. महाराष्ट्रात सर्वात जास्त लोकसंख्या ठाणे जिल्ह्यात असून तो खालोखाल पुणे जिल्ह्याच्या लोकसंख्येत दुसरा क्रमांक लागतो. तर हे योग्य आहे. सर्वात जास्त लोकसंख्या आहे ठाणेमध्ये. ठीक आहे. असं म्हणून चला, एक ठाणा आहे म्हणजे जेल आहे, त्या जेलमध्ये खूप मुलं बसलेली आहेत. ठीक आहे, म्हणजे काय लोकसंख्या खूप जास्त आहे असं. रत्नागिरी जिल्ह्याची लोकसंख्या घनता 196 आहे. तर यस, हे बरोबर आहे. पण त्यावेळेस आयोगाने काय उत्तर दिलं काय माहिती, पण 197 ही योग्य असतं इथे ॲप्रॉक्सिमेटली दिलेलं आहे, म्हणून ह्यालाही टिक केलं तर काही हरकत नाही. तर बी पण योग्य आहे. कोल्हापूर जिल्ह्याची लोकसंख्या घनता 700पेक्षा जास्त आहे. तर हे विधान चुकीचं आहे. एकदम 504 होते. ठीक आहे, 504. 700 हे चुकीचे आहे. तर सी रॉंग आहे. क बरोबर दिलं इथं. ब बरोबर आहेत. ओनली चौथा. ठीक आहे. पहा, असे 2011चे सेन्सस किती विचारलेले आहेत ना त्यांनी, त्यामुळे सेन्सस पार्ट असणं गरजेचं. तर मला असं वाटत नाही की 2011चाच विचारतील त्यांनी काही, कारण 2027च्या सेन्ससची सुरुवात झालेली आहे. तर त्यामुळे कदाचित काहीतरी चेंजेस करतील असं मला वाटतं प्रश्नामध्ये, किंवा देणारच नाहीत. काय करतात काय माहिती. भारतातील एकूण खेड्यांपैकी किती टक्के खेडे महाराष्ट्रात आहे? 7.28% खेडे महाराष्ट्रामध्ये आहे. कोकणातील डॅश या नद्या जास्त लांबीच्या आहेत? सांगा बरं, कोणत्या कोणत्या नद्या जास्त लांबीच्या आहेत? तर वैतरणा आणि उल्हास दिलेले आहे. पण तुम्ही म्हणाल की मॅडम तुम्ही म्हटलं होतं की कोकणात वैतरणा नदी
कोकणात उगम पावत नाही. तर इथं उगम हा शब्द दिलेला नाही. उगम हा शब्द दिलेला नाही किंवा एकटीच असं एक एक किंवा वैतरणा, उल्हास आणि मचकुंदी, भातसाई हे असे शब्द एक एक नाही दिले, एक एक नद्या नाही दिले, त्यांनी जोडून दिलेले आहेत. त्यामुळे ना उल्हास जिथे आहे तिथे उल्हास आहे आणि वैतरणा आहे, या दोघांना करेक्ट करा. वशिष्ठी काय आहे? कोकणाचे अश्रू आहेत. कोकणाचे अश्रू नाही, काय बोलत होते मी, जगबुडी जगबुडी आहे कोकणाची वशिष्ठी. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. चक्रीवादळ दिलेला आहे आणि त्यावेळेसचा करंटचा क्वेश्चन आहे हा, म्हणजे पेपर 2018चा चालू आहे. आत्ता सध्या चक्रीवादळ आला होता शक्ती, जे की मुंबईला इफेक्ट करत होता. आणि शक्ती नाव कोणी दिलं? शक्ती नाव दिलं श्रीलंकाने, श्रीलंका. आणि अजून एक चक्रीवादळ जे की थायलंडने नाव दिलं, त्याचं मोन्था आहे, मोन्था. कसं लक्षात ठेवायचं? शेवटी THA आला. थायलंडची स्पेलिंग पण THAILAND, थायलंड. ठीक आहे. थायलंडने नाव दिलं, जे की अरबी समुद्रामध्ये आला होता आणि इफेक्टिव्ह होता. ठीक. सो ह्याला थोडंसं इग्नोर करा. त्यावेळेसचा करंट होता 26 जुलै 2005 या दिवशी एक दिवसात सर्वात जास्त 944 मिलीमीटर पाऊस पडण्याची नोंद डॅश या ठिकाणी झाली. मुंबईमध्ये झाले होते. अतिशय पाऊस पडला होता. ठीक आहे. तर लावा रसाचे उद्रेक व वहन होऊन दख्खनच्या वंदाची निर्मिती कधी झाली? चारही ऑप्शन रॉंग आहेत. ठीक आहे. 66 मिलियन टायमिंग मध्ये हा रद्द क्वेश्चन आहे. हा आयोगाने रद्द केलेला क्वेश्चन आहे. सगळ्यांना मार्क मिळाले असतील किंवा डिडक्ट झाले असतील असा क्वेश्चन आहे तो. डॅश हा दिवस आणि डॅश हे वर्ष जागतिक लोकसंख्या दिन व वर्ष म्हणून साजरा केला जातो. तर 11 जुलै हा दिवस आणि 1974 हे वार्षिक जागतिक लोकसंख्या दिन म्हणून साजरा केला जातो. तर हे परत फिरू शकतो, जर प्रश्न आला तर असा काही येऊ शकतो. PYQ ॲज अ पाठ ठेवा. संजय गांधी उद्यान अभयारण्य दिलेले आहे, त्यांनी जिल्हा दिलेला आहे. तर संजय गांधी उद्यान मुंबईमध्ये आहे. कालच्या लेक्चरमध्ये शिकवलेलं आहे मी. अचा 4 येणार, तर अचा 4 2 ऑप्शनमध्ये आहे, दुसरा आणि चौथा. ठीक आहे. तानसा, फणसाड, टिपेश्वर कालच्या नाही, बहुतेक आत्ताच्याच लेक्चरमध्ये सांगितलं मी तुम्हाला हे. तानसा, फणसाड, टिपेश्वर. टिपेश्वर तर रायगडमध्ये येईल. डचा 1, तर ऑप्शन नंबर 2 बरोबर आहे. ठीक आहे. बचा 2 तानसा, ठाणे. T फॉर तानसा, T फॉर ठाणे. फणसाड कुठे येतं? यवतमाळ. ओके. टिपेश्वर रायगड. चला, समजलं का तुम्हाला? हे समजलंच असणार. पण माझ्याप्रमाणे एक थोडंसं कन्फ्युजन आहे. ते ठाण्यामध्ये बेसिकली तेव्हा यायचं, पण आता सध्या पालघर यायला पाहिजे ऑप्शनमध्ये, है ना. पालघर. जर आता पुढे पालघर आला ना की तानसा ठाण्यामध्ये आहे, तर नाही, तानसा पालघरमध्ये येईल. परत अंधारी एक लक्षात ठेवा. ताडोबा अंधारी कशासाठी आहे सांगा बरं? खूप फेमस आहे. चंद्रपूरची देवी वाघावर बसते, अंधारी, असं काहीतरी लक्षात ठेवा. नागझिरा कुठे आहे? नागझिरा सांगा. सांगितलं ना मी हे तुम्हाला. कालचं लेक्चर एकदा पहा बाबा. मी कळीची विनंती आहे तुम्हाला, कालचं लेक्चर पाहायला लागेल. औरंगाबाद विभागातील सर्वात कमी व सर्वात जास्त क्षेत्रफळ असलेले जिल्हे कोणते? तर औरंगाबाद विभागना सर्वात कमी क्षेत्रफळ व सर्वात जास्त क्षेत्रफळ बीड आणि सर्वात कमी हिंगोली. औरंगाबाद विभागामध्ये किती जिल्हे येतात? 8 जिल्हे येतात. किती? 8. आणि त्यामध्ये सर्वात जास्त म्हणजे सर्वात जास्त मोठा विभाग कोणता आहे? तर औरंगाबादच जिल्हा, औरंगाबादच विभाग सर्वात मोठा आहे. पुण्यामध्ये किती येतात? पुणे विभागामध्ये, तर पुणे विभागामध्ये 5 येतात. कोकण विभागामध्ये 7 येतात. औरंगाबादच्या नंतर कोण येणार? कोकण येणार. एक सेकंड. कोकण येणार. नागपूरमध्ये येतात 6. छत्रपती संभाजीनगर इथे देतील आता यानंतर, तर तेव्हा कन्फ्यूज नका हो, सांगायचं राहिलं. नाहीतर म्हणाल छत्रपती संभाजीनगर मध्ये वेगळे, औरंगाबादमध्ये वेगळे, असं काही नसतं.
एक विभाग आहे तो, त्या विभागामध्ये जिल्हे व्यापलेले असतात, त्यांचा कोर्ट वगैरे असतं, त्यांचे जे काही विभागाचे प्रॉब्लेम असतात ते अगोदर संभाजीनगरमध्ये जातात. म्हणजे असं असं म्हणू नका की नाव चेंज झालं तर गोष्टी पण चेंज होतात, नाही. ठीक आहे. काही काही जणांना ह्यावेळेस हे कन्फ्यूज होऊ शकतो, कारण असा एकदा प्रश्न आला होता मला, एकाने विचारला होता. नाशिकमध्ये 5, अमरावतीमध्ये पण 5. तर नाशिक, अमरावती आणि पुणे यामध्ये 5 आहेत. तर कसं लक्षात ठेवायचं? नॅप इज इक्वल टू 5. बघा, विभाग पण झाले आपले सगळे, है ना. संभाजीनगर 8. अजून संभाजीनगर नंतर कोणता येतो? कोकण येतो, जे की 7. चलो नेक्स्ट क्वेश्चन. कोकणात एप्रिल मे महिन्यात सायंकाळी पडणाऱ्या पावसाला डॅश असं म्हणतात? आम्रसरी म्हणतात, आम्रसरी. ठीक आहे, किती छान ना. महाराष्ट्रातील डॅश जिल्ह्यांचा समूह मॅग्नीज व लोह खनिजांचे संपन्न आहे? सांगा तुम्ही हे. ठीक आहे, सांगा तुम्ही. सिंधू मॅगी खाण्यासाठी, मॅगीच्या भंडाऱ्यासाठी डॅश 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 डॅश. मी तुम्हाला ट्रिक सांगितलेली आहे. महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात लोह खनिजाचे साठे असते? सांगा तुम्ही, सांगा हे. पहा, लोह खनिजाचे किती प्रश्न आलेले आहेत. खालीलपैकी कोणत्या ठिकाणीची तापमान कक्षा सर्वात कमी असते? तर तापमान सर्वात कमी जिथे खूप जास्त समुद्र आहे, ठीक आहे, ह्युमिडिटी आहे, जिथे ह्युमिडिटी असेल तिथे तापमान कमी असतो. कसं काय? आता समुद्र आहे, ह्युमिडिटी आहे, ते ह्युमिडिटी कण काय होतात, एखाद्या ठिकाणी एक काय म्हणतात, अडथळा असेल, समजा एखादा डोंगर आहे, डोंगरला जाऊन ते ह्युमिडिटी तिथे थांबते आणि इथे आभाळ तयार झाल्यानंतर पाऊस पडतो, किंवा तिथले वातावरण असे कसे एकदम थोडंसं कूल असते बाकीच्या क्षेत्रांना कम्पेअर केलं तर. ठीक आहे, तर त्यामुळे मुंबई इज द करेक्ट वन. नेक्स्ट. महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविणारे ग्राम स्वच्छता अभियान मुख्य उद्देश म्हणजे? तर ग्रामीण समाजातील जातीयवाद कमी करणे. स्वच्छतामध्ये जातीयवाद कुठे आला? सांगा बरं. तर ग्रामीण भागात शौचाचा उपयोग करणे. तर यस, हे करेक्ट आहे. माणसाचे मने स्वच्छ, अरे बापरे, माणसाचे मने स्वच्छ होऊ शकत नाहीत, हे रॉंग आहे. रॉंग, क रॉंग. तर हे सगळे रॉंग आहेत, फक्त ब इज द उरलेला आहे, म्हणून ब ला टिक करायचा आणि पुढे चालायचा. ओके, नेक्स्ट. कोणत्या वर्षी पानशेत धरण फुटल्याने पुणे शहरात महापूर आला होता? तर पुणेमध्ये महापूर केव्हा आला होता? आपला महाराष्ट्राचा जन्म झाला त्याच्या 1 वर्षानंतर महापूर आला होता, 1961 मध्ये. ठीक आहे, महाराष्ट्राचा जन्म केव्हा झाला? 1 मे 1960. त्यासोबतच दुसऱ्या कोणत्या राज्याचा जन्म झाला? गुजरातचाही. ओके, नेक्स्ट. जनगणना 2001 ते 11 दरम्यान लोकसंख्या झालेल्या बदलाप्रमाणे जिल्ह्यांचे उतरता क्रम लावा तुम्ही. आपण सांगितले हे. परत हे PYQ आलाय, आताच शिकवले मी वरती. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाची स्थापना डॅश साली झाली? इथे इंग्लिशमध्ये वाचा. महाराष्ट्र हाऊसिंग एरिया डेव्हलपमेंट ऑथॉरिटी वॉज एस्टॅब्लिशमेंट, म्हणजेच म्हाडाबद्दल विचारत आहे हे. म्हाडा केव्हा? तर डिसेंबर 5, 1977. तर ऑफिशियली 1978 डिसेंबर 5 लक्षात ठेवा. जागतिक नाही, नॅशनल मृदा दिवस असतो हा. ठीक आहे, त्या दिवशी म्हाडाचा जन्म झाला. डॅश ही ऊर्जा प्रदूषण विरहित आहे. तर प्रदूषण विरहित म्हणायचं, कोळसा आहे का, पेट्रोल आहे का, हायड्रो इलेक्ट्रिसिटी आहे का, ॲटॉमिक एनर्जी आहे का? तर ॲटॉमिक आहे, पेट्रोल पण आहे. ठीक आहे, बी आणि डी ला कट मारा, BD. ठीक आहे, A आणि C मध्ये कोल पण आहे, त्यामुळे कोलमध्ये काय होतं, झाडं खूप कट होतात, आणि
पोल्युशन पण खूप धूर वगैरे खूप येतं. तर हायड्रो इलेक्ट्रिसिटी इज द करेक्ट वन. नॉन पोल्युटंट एनर्जी आहे हायड्रो इलेक्ट्रिसिटी. ओके. नेक्स्ट, बीड जिल्हा महाराष्ट्रातील डॅश प्रशासकीय विभागात आहे. कोणत्या सांगा? बेसिक आहे खूपच. बीड जिल्हा जे आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे. पुणे विभागामध्ये म्हणजे आता छत्रपती संभाजीनगर मॅप जरी तुम्हाला माहीत असताना तर बीड संभाजीनगरच्या जवळच आहे. ठीक आहे. तर इझिली तुम्हाला कळलं असतं की यार हां हे योग्य आहे. अमरावती हे इकडला साईड काय म्हणतात आपलं विदर्भ साईड आलं असतं. नाशिक हे इकडचा वरचा साईड आला असतो. त्यामुळं फक्त मॅप पाठ केलं तर तुमचे जर क्वेश्चन आले तर 1 क्वेश्चन आले तर 2 क्वेश्चन 8-10 पैकी 2 येणं म्हणजे सोपी गोष्ट नाही आहे. त्यामुळे त्याला हलक्यात घेऊ नका. मॅप पाठ करा. महाराष्ट्रात खालीलपैकी कोणते जिल्हे डोलोमाइट उत्पादन महत्त्वाचे आहेत? तर हेही सांगितलेलं आहे मी तुम्हाला. खनिज मॅडमने एवढं छान शिकवलेलं आहे ना, सुप्रिया मॅडमनी, जे विदर्भ IAS अकॅडमीचे सुप्रिया मॅम आहेत ना, त्यातले सगळे प्रश्न सॉल्व्ह होऊन जातात. अशा प्रकारे त्यांनी शिकवलं आहे. तेच मी काल मांडलेलं आहे एकदम 5-10 मिनिटमध्ये. त्यांनी जी ट्रिक घेतलेली आहे त्यामध्ये लगेच आपल्याला पाठ होतं. मग ते व्हिडिओ एकदा पाहूनच घ्या. ओके. कोकणातील नद्या अति वेगाने वाहतात, त्याची काही कारणे दिली आहेत, योग्य ती ओळखा. कारण तिथे पर्वतरांग आहे आणि पूर्वेस सह्याद्री पर्वतरांग आहे. तर ए तर येणारच. ठीक आहे. ए आहे. इथे पण ए आहे. तर किनारपट्टीची रुंदी 30 ते 60 किलोमीटर. बरं, ह्याला होल्ड करू. नद्या लांबी अखूड टप्प्यांच्या आहेत. तर अखूड एक सेकंड. अखूड का? हां, सी नाही येणार यार. ए आणि बीच बरोबर आहे. ओके. सो असं काही एखादा स्टेटमेंट आलं नाही की होल्ड करून पुढे पाहत जा. ऑप्शनमध्ये इझिली मिळून जाईल. अस्तंभा शिखर संदर्भात खालीलपैकी कोणते पर्याय योग्य आहे? सांगा तुम्ही. मी सांगितलं हे. खालीलपैकी कोणती विधाने बरोबर नाहीत असे म्हणत आहे. तर तेलवासे महाराष्ट्रातील दगडी कोळशाचे खाण नाही. तर हे चुकीचं आहे. हे खाण आहे पण ते नाही असं म्हणत आहे, म्हणून हे स्टेटमेंट आपल्याला योग्य पकडायला लागेल. बरोबर नाहीत असं म्हटलं. चंद्रपूर जिल्ह्यात चुनखडीचे उत्पादन होते. तर यस, चुनखडीचे उत्पादन होते का? तर हो, हे सांगितलं मी तुम्हाला. आणि क्रोमाइटचे हो सिंधुदुर्ग आणि नागपूर साईड पण होतं. सो हे दोन्ही योग्य आहेत पण इथे बरोबर नाहीत असं विचारले. बघा ना त्यांनी कसं क्वेश्चन दिलं आहे बघा. म्हणजे बरोबरला डार्क केलंय, बोल्डमध्ये लिहिलं आणि बाजूला आपल्याला धोका दिलाय म्हणजे नाहीत केलंय. किती धोकेबाज लोक असतात ना हे. म्हणून उत्तर काय आहे? ओनली ए. महाराष्ट्रात डॅश खडक पूर्व विदर्भ व कोकण खेरीज सर्वत्र आढळतो. सांगा. बऱ्याचदा झालेला आहे. पठार आहे महाराष्ट्र. महाराष्ट्रात पठार आहे. एक सेकंड ना, मी पंखा चालू करते. थोडंसं ऊन वाढलेलं दिसत आहे आणि थोडंसं घाम सुटला मला. तर नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणत आहे? महाराष्ट्रातील घाटांच्या संदर्भात खालील विधानांवर विचार करा. ओके. पुणे बारामती मार्गावर दिवा घाट आहे का? सांगितलंय. हे मी सांगितलं. चला पहा तुम्ही. रत्नागिरी येणार नाही यार. सिंधुदुर्ग किंवा इथे सावंतवाडी असताना तर योग्य असतं पण ब चुकीचं आहे. पण हे सांगा अ बरोबर आहे का नाही? खालील विधाने पहा. जालना जिल्हा हिंगोली जिल्ह्याच्या पूर्वेस आहे. नो. जालना जिल्हा हिंगोलीच्या पश्चिमेस आहे असं असतं तर योग्य असतं. किंवा हिंगोली आणि जालनाचे जागा बदलले असते तर मग योग्य असतं स्टेटमेंट. ठीक आहे. मॅपचा क्वेश्चन पाहाला. धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात 2 राज्याच्या सीमा लागू आहेत. तर यस, एक गुजरात एक MP. ओके. तर महाराष्ट्र राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ 307713 आहे. मी BHC साठी ना हायकोर्ट साठी एक बेसिक जिओग्राफी टॉपिक घेतलेला आहे. तुम्ही सर्च करा, थोडंसं खाली जा, सर्च करा. ते ना सर्व शिकवलेले आहेत. म्हणजे असे काही क्वेश्चन आले की बेसिक अक्षांश रेखांश, महाराष्ट्रामध्ये किती जिल्हे वगैरे,
तालुके शिकवलेले नाहीत, पण माझ्याकडे ते नोट्स आहेत. जर पाहिजे असेल तर सांगा, मी कुठेतरी शेअर करेन तुम्हाला. ठीक आहे. अजून खूपशा गोष्टी मी ऍड केलेल्या आहेत, तर ते एकदा पाहून घ्या. म्हणजे जरी बेसिक क्वेश्चन आला एखादा तर तेही सॉल्व्ह होईल. पहा, तुमचे ना एक लॉजिक लावा. जे आहेत ना, 2 ते कशावर विचारतात? सेन्ससवर, जनगणनेवर विचारतात. ठीक आहे. 10 पैकी 2 सेन्सस म्हणजे 8 उरले. 2 नद्या, नदी प्रणाली किंवा हे आपलं पहाड यावर विचारतात. पर्वतरांगा तर झाले 4, 6 उरले. ओके. एक जो असतो यामध्ये, एक तो ना एक बेसिक टाईपचा, म्हणजे तुमचं बेसिक नॉलेज आहे का नाही जागेवर, है ना, त्यावरती विचारतात. तर म्हणजे झाले 5, उरले किती? 5. तर तेही 5 ना काहीतरी असंच PYQs नुसार असतो किंवा मॅपवर असतो. मॅप पाठ केलं की त्यामध्ये 2 वगैरे असतात. म्हणजे 7-8 प्रश्न तर आहेतच तुमच्या हातात. तर हो, 6 दिवस आहेत ना, तुम्ही मन लावून करा. हे 6-7 दिवस, बस 6च दिवस आहेत, 7 कुठे. तर मग जॉग्राफीचं टेन्शन नसणार आहे. किंवा हेही लेक्चर व्यवस्थित करा आणि तेवढं एक बेसिक लेक्चर करा, तर काम होऊन जाईल तुमचं. ठीक आहे. बस. आणि इकॉनॉमिक्स तर घेणारच आहे भाई मी. ओके. कारण माझा फेवरेट टॉपिक आहे इकॉनॉमिक्स, पॉलिटी. जॉग्राफी पण आहे, पण जॉग्राफीला ना अशा घाईमध्ये शिकवणं नाही आवडत. खूप छान आहे जॉग्राफी. जॉग्राफीला खूप प्रेमाने, खूप सुंदरपणे शिकायला खूप छान वाटतं. हे असं ठीक आहे, एकदम एक्झाम जवळ आहे म्हणून सांगत आहे. तर काय इथे मी काय सांगत होते, तर बी अँड सी आर द करेक्ट वन. ठीक आहे. तर बी सी इथं ऑप्शन मध्ये बी अँड सी दिलेलंच नाही, किंवा असं वेगवेगळं दिलेलं आहे. बरोबर नाही असं म्हणत आहे ना. पहा, ऑप्शन मध्येच नाही दिलेलं आहे, तर अ नाही आहे बरोबर. ठीक आहे, अ नाही आहे. जनगणना 2001 आणि 2011 प्रमाणे ठाणे जिल्ह्यामध्ये डॅश आणि डॅश शहरे होती. तर ठाणेमध्ये 37 आणि 51 शहरे होती. बरोबर आहे. बस. खालील विधाने पहा. बरं, गडचिरोली जिल्ह्यात दक्षिण सीमा ही इंद्रावती व प्राणहिता नद्यांना बनलेली आहे. तर यस, बरोबर आहे हे. प्राणहिता नदी जी आहे ना, ती 2-3 नद्यांना मिळून बनलेली आहे. कोणत्या कोणत्या सांगू का तुम्हाला? वर्धा, पैनगंगा, गंगा, वैनगंगा. ठीक आहे. पैनगंगा, वैनगंगा, वर्धा मिळून काय करते? प्राणहिता बनवते. ठीक आहे. तर आपण हे पण लक्षात ठेवू शकतो की वर्धा हे जिल्हा जवळच आहे तिकडे, गडचिरोलीच्या क्षेत्रातच येतो. त्यामुळे हे योग्य आहे. इंद्रावती नदी ही छत्तीसगड राज्याच्या सीमेवर असून प्राणहिता नदी ही तेलंगणा राज्याशी असलेल्या सीमेवर आहे. तर यस, दोन्ही योग्य आहेत. ऑप्शन नंबर A and B are correct. नेक्स्ट. तर प्रवरा नदी ही गोदावरीची उपनदी असून ती हरिश्चंद्र डोंगराच्या उत्तरेस स्थित आहे. वर्धा आणि वैनगंगा या गोदावरी नदीच्या उपनद्या आहेत. यस, ब तर बरोबरच आहे. सांगितलं की म्हणजे की लेफ्ट फ्लोईंग आहेत, है ना, वर्धा आणि वैनगंगा. आणि हा प्रवराचा पण सीम सेम आहे. ट्रिब्युटरी ऑफ गोदावरीच आहे आणि हरिश्चंद्रच्या नॉर्थला ती वाहते. तर A and B आर करेक्ट. ऑप्शन नंबर 3. कोणते चक्रीवादळ 17/5/2021 दरम्यान महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर परिणाम करून गेले? तर तौक्ते होते, त्यावेळेसचा करंट असेल. त्यामुळे हे आत्ताच्या सध्याचे करंट सांगलेले 2 ते लक्षात ठेवा. सांगितलेले गडचिरोली लाखणी. एचा 4 ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे. पहा, लगेच भेटला. जीव तोडून घ्यायचा नाही, लगेच दुसरीकडे जायचं, टाइम नसतो तिथे. चंद्रपूर मूलचेरा तालुका आहे. गोंदिया, जिवती, भंडारा, देवरी. ठीक आहे. तालुक्याचा नका स्ट्रेस घेऊ. प्रशासकीय विभाग तालुका, परत तेच. अरे भाई काय यार. बरं, जर ऑप्शन मध्ये कोकण असेल ना, कोकण, तर एक ट्रिक सांगेन तुम्हाला, कायम लक्षात ठेवा. जर तालुका दिला आणि तालुक्याच्या बाजूला गाव असेल, गाव शब्द, तर ना त्याला कोकण सोबत जोडून टाका. कारण कोकणात मी पाहिलेलं आहे, कारण कोकणात मी पण होते खूप दिवस म्हणण्यापेक्षा वर्ष, पण
तर कोकणात गाव हा शब्द येतो त्यांच्या तालुक्यांना, तर सेनगाव हे योग्य आहे. ठीक आहे. ड चा 2, तर ऑप्शन नंबर 4 बरोबर आहे. गाव म्हणतात तिथे सेनगाव आहे, अनगाव आहे, किंवा असंही लक्षात ठेवा पाडा म्हणतात, पाडा, बीट पाडा है ना, संगम पाडा वगैरे नावं आहेत तिथे. तर ऑप्शन नंबर काय आहे? 4 योग्य आहे. अमरावतीचा काय येणार? घाटंजी. नागपूरचा काय येणार? भिवपुरी. औरंगाबाद किंवा छत्रपती संभाजीनगर काय येणार? खालापूर. आणि छत्रपती संभाजीनगरचंही जरा पाहिलं की पूर पूर असे शब्द येतात बरं. ठीक आहे. तर कोकणमध्ये सेनगाव. राज्यात ग्रामीण भागात घरे बांधण्यासाठी कोणती योजना आली व ती कधी सुरू झाली? तर इंदिरा गांधी आवास योजना ही आली होती, सुरू झाली. जवाहरलाल नेहरू वगैरे त्यांचे एक मनरेगाचा सीन होता खूप जास्त. जेव्हीपी योजना वगैरे, जेव्हीपी नाही, जवाहरलाल नेहरू योजना. तर मनरेगाचा सीन होता. आता मनरेगामध्ये चेंजेस झालेले आहेत. मनरेगाचं नाव बदललं आहे व्हीबी ग्राम. ठीक आहे. जसं मनरेगामध्ये 100 दिवस वर्किंग डेज होते ना, तर व्हीबी ग्राम मध्ये 125 दिवस झालेले आहेत. हे एक विसरू नका, खूप इम्पॉर्टंट आहे, म्हणजे खूप 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 इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट, महाराष्ट्रातील घाटांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे कोणता क्रम बरोबर आहे? उत्तर टू दक्षिण. तर तुम्हाला माहिती आहे की जे मॅप आहे, मॅपमध्ये सिंधुदुर्ग एकदम खाली आहे, महाराष्ट्राच्या दक्षिणेला आहे. तर शेवटी काय येईल? आंबोली येईल. सिंधुदुर्ग, आंबोली. ठीक आहे. तर ऑप्शन नंबर 2 आणि 3 मध्ये आंबोली शेवटी आहे. उत्तर टू दक्षिण. आणि पहिले काय येईल? कुंभर्ली येईल वरती, उत्तरेला कुंभर्ली, म्हणजे कुंभर्ली, आंबाघाट, फोंडघाट आणि मग आंबोली येईल. ओके. सो हे परत लक्षात ठेवा, म्हणजे कसं PYQ येऊ शकतो. खालील विधानांचा विचार करा. बरं, सारेनवाई. महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली येथे पडतो. तुम्हीच सांगा बरोबर आहे का? आंबोलीच्या 3 बाजूनी डोंगर व वाऱ्याच्या प्रवेशाची बाजू मोकळी आहे. तर हे योग्य आहे, बीचा. कसा? आता तुम्हाला मी मेघालयचं सांगितलंय की मेघालयमध्ये खूप जास्त पाऊस पडतो. काय सीन होतो माहितीये का? जे दमटपणा आहे, आता मेघालय आहे पहा, असा समजा एक मेघालय आहे, म्हणजे मी राज्याचं बोलत आहे, आणि तिथे खासी हिल्स कडे खूप पाऊस पडतो ना, मौसिनराम मध्ये. तर पाणी आहे, दमटपणा असा जातो. इथे आभाळ आहे, तर हे आभाळ आहे, आणि इथे काय आहे? डोंगर आहेत मोठे मोठे. तर काय होतं? अशा बाजूने डोंगर आहेत. तर काय होतं? इथून हे दमट इथे येऊन थांबतं, पण इथे त्यांना समोर जायला जागा नसते, म्हणजे इथेच थांबतात आणि ते पाऊस पडतात. ठीक आहे. तर त्यामुळे सीन काय होतं? त्या ठिकाणी खूप जास्त पाऊस पडतो. तर आंबोलीची पण अशीच रचना आहे, तिन्ही बाजूने डोंगर, अशी रचना आहे की तिथे पण काय होतं? डोंगराकडे ते जे दमटपणा आहे ते जाऊन थांबतो, कारण त्याला पुढे जागाच नाही आहे जायला, आणि त्यामुळे पाऊस पडायला सुरुवात होते. तर ब पण बरोबर आहे, आणि तर आहेच. ठीक आहे. तर कोणाला नाही येणार. नेक्स्ट, तर कुठे ऑप्शन मध्ये दोन्ही विधाने बरोबर, परंतु दुसरे विधान पहिल्या विधानाचे योग्य स्पष्टीकरण आहे? तर यस. तर ऑप्शन नंबर 3 योग्य आहे. जोड्या जुळवा. चक्रीवादळ आणि वर्ष दिलेला आहे. चक्रीवादळ आणि वर्ष. तर फॅनला खूपच फॅन आहे आपला आयोग, 2009चा आहे, जे की पहिले पण PYQ म्हणून विचारला त्यांनी. तर C चा 3 लक्षात ठेवा. C चा 3 2 ऑप्शन मध्ये येतो. निसर्ग चक्रीवादळ केव्हा आला होता? 2020 मध्ये आला होता का? एकतर 2 येणार, नाही तर 4. 2. हा, तर ऑप्शन नंबर 4 हे योग्य येणार. ठीक आहे. तर निसर्ग जे आहे ते 2019, फॅन 2009, क्यार किंवा एक सेकंड सॉरी, निसर्ग फॅन येणार 3, ऑप्शन नंबर 3. तर इथे एक आहे C चा 3, आणि हा इथे पण आहे. A चा काय येणार? निसर्गाचा 2019 येणार, सॉरी 2020 येणार. 19 किंवा 20 म्हटलं होतं मी.
तर 2020 येणार. ठीक आहे. तर अचा 2 ऑप्शन नंबर 3 हे योग्य आहे. ताकते कोणता येणार? ताकते 2021 आणि केआर केव्हा येणार? 2019 मध्ये. ठीक आहे. सो ऑप्शन नंबर 3 इज द करेक्ट वन. काय हे चक्रीवादळ विक्रीवादळ तुम्हाला बनायचे STISOPS आहे. चक्रीवादळ तुम्ही जाऊन थांबवणार आहेत का? काय हे लोक परेशान करतात ना तुम्हाला. तर म्हाडाचं विचारलेलं आहे त्यांचा उदयास केव्हा आली, तर सांगा बरं तुम्ही केव्हा आली. तारीख पण एकदा रिकॉल करा. महाराष्ट्र वन विकास महामंडळ मर्यादेची स्थापना डॅश मध्ये झाली. एकदा इंग्लिश मध्ये वाचून घेऊया. फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र FDCM तर केव्हा आले अस्तित्वात? 1984 मध्ये अस्तित्वात आले. PYQ लक्षात ठेवा 1984. खाली कोणते अभयारण्य उद्यान भौगोलिक क्षेत्रफळाने मोठे आहे? तर चांदोली सर्वात मोठे. चंद्र खूप मोठा आहे, चंद्राला आपण बघतो असं तसं लक्षात ठेवा. नागझिरा कुठे येतो? अंधारी कुठे येतो? तानसा कुठे येतो? सांगा बरं. तानसाचं आत्ताच काय बोलले मी, ठाणे किंवा पालघर. या दोन मधून जे काही ऑप्शन मध्ये दिसेल त्यांना क्लिक करायचं. अंधारी कुठे आहे सांगा, नागझिरा कुठे आहे सांगा. महाराष्ट्र आर्थिक पाहणी अहवाल त्यावेळेसचा करंटचा क्वेश्चन आहे, इग्नोर करा. जनगणना 2001 प्रमाणे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची लोकसंख्या घनता 200 पेक्षा कमी होते? तर यवतमाळमध्ये कमी होते, 200 पेक्षा कमी. लोकसंख्या घनता म्हणत आहे, लोकसंख्या म्हणत नाहीये, त्यामुळे कन्फ्युज. रिपीट झालाय का क्वेश्चन? खालीलपैकी पूर्णा नदीच्या उजव्या तीरावरील कोणत्या उपनद्या आहेत? आता पूर्णा नदीचं विचारलेलं आहे. तर पूर्णा ही ऍक्च्युली कुठे उगम पावते? तर तापी नदीची उपनदी आहे पूर्णा नदी. कोणाची उपनदी आहे? तापी माता, तापी. ठीक आहे. तर कुठे पाहायला मिळेल? गाविलगड ना, गाविलगड. आता सांगितलं ना मी तुम्हाला वरती, असं नाही सांगितलं तर गाविलगड. तर आता पहा तुम्ही क्वेश्चन मध्ये त्यांनी कसं विचारलेलं आहे की राईट बँक म्हणजे राईट उजव्या साईडचे कोणते कोणते आहेत? तर उजव्या साईड मध्ये येतात भुलेश्वर, बिस्वा, बीबी लक्षात ठेवा, ज्ञानगंगा आणि चंद्रभागा. चंद्रभागेच्या तीरी पूर्णा असं लक्षात ठेवा. ठीक आहे. हे झाले राईट साईडचे. लेफ्ट साईडचे विचारले तर काटेपूर्णा, ठीक आहे, शहानूर, मोरणा, मन, येलदरी, सिद्धेश्वर. ठीक आहे. तर असं कधी लक्षात ठेवा की पाठ करायचं तर KSMMS असं काहीतरी लक्षात ठेवायचं, म्हणजे पटकन पाठ होते ते. तर हे लेफ्ट साईडचे आहेत. तर कोणती नाही असे म्हणत आहे उजव्या तीरावरील? तर काटेपूर्णा नाही. तीरावरील पूर्णा नदीच्या उजव्या तीरावरील उपनद्या आहेत असं विचारत आहे. बिस्वा आहे, भुलेश्वर आहे, शहानूर आहे. तर BCD यायला पाहिजे इथे. BCD ऑप्शन मध्ये नाही आहे. बिस्वा, भुलेश्वर, सॉरी शहानूर नाही येणार. शहानूर. B and C आर द करेक्ट वन, म्हणजे ऑप्शन नंबर 2 हे करेक्ट आहे. शहानूर तर लेफ्ट साईडचे आहे ना. नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी महाराष्ट्रातील कोणते क्षेत्र मॅग्नेस खाणी संदर्भात महत्वाचे नाही असं म्हणत आहे. वरोरा वैतरणा नाहीये. मग कशासाठी आहे हे सांगितलंय मी, कशासाठी इम्पॉर्टंट आहे. रिकॉल करा. सीतासावंगी, चिखला, डोंगरी बुजुर्ग. काय भारी ऑप्शन देतात ना हे लोक. कोणत्या प्रशासकीय भागात जिल्ह्याची संख्या अधिक आहे? अधिक कोणत्या आहे? प्लीज एकदा सांगा. सर्वात जास्त सांगितलंय मी जस्ट. जनगणना 2011 प्रमाणे नंदुरबार जिल्ह्याचे स्त्री पुरुष प्रमाण दर किती आहे? सांगा तुम्ही पण. हे पण सांगा, सांगितलेलं आहे मी तुम्हाला हे. कोणते विधान महाराष्ट्रातील शहरीकरणाच्या संदर्भात चुकीचे आहे? ओके, चुकीचे विचारत आहे. तर सर्वात जास्त प्रमाणात नागरीकरण मुंबई व भोवतालच्या परिसरात केंद्रित झाले आहे. तर यस, म्हणजे गावातली लोक डायरेक्ट पुण्यात किंवा मुंबईमध्ये जातात, पण सर्वात जास्त मुंबईमध्ये. लहान व मध्यम शहर एकात्मिक विकास योजना IDSMT डिसेंबर 1985 ला सुरू झाली. ओके, होल्ड करूया याला.
1951 नंतर वर्ग 5 व वर्ग 6 शहरांची लोकसंख्या हळूहळू कमी होत गेली. 1951 नंतर वर्ग 1 शहरांची लोकसंख्या झपाट्याने वाढीस लागली. क्वेश्चन मार्क मलाच समजत नाही थोडंसं क्वेश्चन आहे, सो या क्वेश्चनला मी स्किप करत आहे. प्लीज तुम्ही मला सांगा हे क्वेश्चन मध्ये काय उत्तर येईल, तुम्ही जर पाहत असाल व्यवस्थित तर. ठीक आहे, मलाच कन्फ्युजन आहे. क्लास 1 क्लास 2 काय असतात, म्हणजे जे गावचे लोक आहेत ना, ते जेव्हा गाव सोडून इकडे शहरात येतात ते क्लास 1 टाईप. ठीक आहे. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात बॉक्साईटचे उत्पादन घेतले जाते? तर सांगा प्लीज कोकणी लोक, सांगा जरासं उत्तर. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उन्हाळ्यात दैनिक तापमान कक्षा सर्वात कमी असेल? दैनिक तापमान, लोवेस्ट डेली टेम्परेचर रेंज समर. सांगा तुम्ही हे पण, मी आयडिया दिली होती समुद्र वगैरे म्हणून. सांगा. मुंबईचं झालं, आता यानंतर कोणता येईल यामध्ये? दमट वातावरण वगैरे. खालीलपैकी कोणती भीमा नदीची उपनदी नाही असं म्हणत आहे? भीमा नदीबद्दल बोललोत आपण की भाई भीमा ही कृष्णाची उपनदी आहे असं सांगितलं होतं मी तुम्हाला. ठीक आहे, आणि हे पण सांगितलं होतं की सह्याद्रीमध्येही उगम पावते. दुसरा म्हणजे याचे लेफ्ट बँक कोणते कोणते आहेत? लेफ्ट साइडचे सीना, नीरा, घोड, वेल. ठीक आहे, आणि जर राईट बँक विचारलं तर इंद्रायणी, मुळा, मुसा. पुण्यामध्ये पण हे पाहायला मिळतात. पवना, मन, भोगावती. सांगितलं होतं ना मी तुम्हाला हे राईट बँक साईड येतात. तर ते म्हणत आहेत की कोणती भीमा नदीची उपनदी नाही असं म्हणत आहे. इंद्रायणी, नीरा, इंद्रावती, सीना. आता सांगितलेलं आहे मी. नीरा, सीना तर आहेत, लगेच लक्षात येतं. मग इंद्रायणी आणि इंद्रावती मध्ये कन्फ्युजन होऊ नका, कारण इंद्रायणी हे योग्य आहे. ठीक आहे, इंद्रावती नाहीये. चंद्रभागा, इंद्रायणी असं काहीतरी लक्षात ठेवा. भीमा, कृष्णा वगैरे. ठीक, भीम, कृष्ण, मित्र असंही लक्षात ठेवू शकता. कृष्णाची उपनदी कोण? भीमा. नेक्स्ट क्वेश्चन. कोणत्या जिल्ह्याची सीमा हे कर्नाटक व तेलंगणा या 2 राज्याच्या लागून आहेत? तर गडचिरोली आणि नांदेड. गडचिरोलीला जरा कमी आहे पण हे आहेत त्यासाठी. ओके, नेक्स्ट. फयान चक्रीवादळ महाराष्ट्राच्या समुद्रकिनाऱ्यावर डॅश दरम्यान आढळले. तर आवडता आहे ना, सांगितलं ना, आयोग असा आवडते प्रश्न विचारतात. 2009 लक्षात ठेवा, आत्ताच झालं चक्रीवादळाचा. खालील ठिकाणांच्या त्यांची उंचीप्रमाणे उतरता क्रम लावा. बरं हे उतरता क्रम कसा मी हसतो बघा. कसे प्रश्न आलेत त्यांना, किती त्यांनी रिपीट केले विचार करा तुम्ही. जोड्या जुळवा. ओके, जुळूया, तेच काम आहेत आम्हाला. जिल्हा, वनक्षेत्र. तर जिल्हा आणि वनक्षेत्र दिलेले आहेत. हा, परत तुम्हालाच सांगायचं आहे हे पण, है ना. कर्नाळा सांगितलंय, अंधारी सांगितलंय, पेनगंगा सांगितलं. बाकीचा एखादा राहिला तर काय होतो? येडशी रामलिंग राहिला. ऑफकोर्स येडशी रामलिंग कुठला येणार सांगा बरं. पीवायक्यू कशासाठी महत्वाचे असतात? अशासाठी असतात. कसा अभ्यास करायचा असतो? असाच, म्हणजे इंडिप जर असं जायचा, मग सोडून द्यायचा, परत रिवाइज करायचा, मग थोडासा अजून इम्पॉर्टंट भाग घ्यायचा वाचायला, आणि मग रिवाइज करत चालायचं. असं तयार करायचा आपला अभ्यास. ठीक आहे. महाराष्ट्रामध्ये झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे सारे अध्यक्ष कोण आहेत? तर मुख्यमंत्री असतात अध्यक्ष. सध्याचे कोण आहेत सांगा? मुख्यमंत्री कोण आहेत आपले सध्याचे? तर तेच काय आहेत? SRA अध्यक्ष आहेत. आणि इथे अध्यक्षाच्या जागी CEO असता तर काय असता? तर CEO असता तर IAS असता. ठीक आहे. प्रवरा नदी ही गोदावरी नदीची उपनदी असून ती हरिश्चंद्रच्या डोंगराच्या उत्तरेस. PYQ आलाय, आपण आताच केलेला आहे आपण. वर्धा आणि वैनगंगा गोदावरी नदीच्या उपनद्या आहेत. पेपर डबल तर नाही आला ना, तर योग्य आहे हे. तर अ अँड बी बोथ आर द करेक्ट वन. डबल नाही, PYQ घेतलाय त्यांनी ॲज इट इज. तर महाराष्ट्राची लोकसंख्येची घनता काढण्याकरिता खालील सूत्राचा वापर केला जातो. बरं, महाराष्ट्र असो, दिल्ली असो, कुठली जागा असो किंवा भारत असो, त्यांची जर लोकसंख्या काढायची असेल ना, तर ती कशी निघते माहिती का? टोटल पॉप्युलेशन डिवायडेड बाय टोटल एरिया.
ठीक आहे. टोटल पॉप्युलेशन डिवायडेड बाय टोटल एरिया असं लक्षात ठेवा, म्हणजे मिळवलं. जर एरिया ऑफ इंडिया दिलं तर मग इंडियाची पॉप्युलेशन पूर्ण निघाली. समजा एरिया ऑफ महाराष्ट्र निघालं असेल तर इथे महाराष्ट्राचे, तर ऑप्शन नंबर बी फक्त करेक्ट आहे. बी, ओनली बी. ठीक. नेक्स्ट, खालील विधानांपैकी चुकीचे विधान कोणते? बुद्धिवंतांच्या स्थलांतरामुळे आगमन क्षेत्रात तरुण व प्रतिभावान लोकांची भर पडते. तर हे योग्य आहे. बुद्धिवंत, ब्रेन ड्रेन थिअरी माहिती आहे का तुम्हाला? म्हणजे सुंदर पिचाई एक्झाम्पल, भारतात राहिलेला आहे, भारताचा वंशज आहे, पण भारतामध्ये त्याला काय अपॉर्च्युनिटी मिळाली नाही, बाहेर देशात गेला, USA वगैरे, तिथे जास्त काम केला, शिकला अजून, आणि तिथेच त्याने स्थायी झाला. तिथे काय झाली, इथली ब्रेन तिकडे गेला, म्हणजे अनेक भारताचा ब्रेन ड्रेन झाला. ब्रेन ड्रेन थेअरी तेच. तर हे बुद्धिवंताच्या स्थलांतरामध्ये, तो गेला, स्थलांतर झाला आगमन क्षेत्रात, म्हणजे जिथे गेला त्या क्षेत्रात तरुण आणि प्रतिभावान लोकांची भर पडते. यस ऑफकोर्स, म्हणजे भर कशी पडते, तो तिथे त्याची कंपनी टाकतो, तरुण लोक येतात किंवा प्रतिभावान लोक येतात, टॅलेंटेड लोक, त्यामुळे भर पडते. ते यस ऑफकोर्स बरोबर आहे. आगमन क्षेत्राला या बुद्धिवंताचा चांगला लाभ होतो. यस, आता तो अमेरिकेला गेला तर अमेरिकेला लाभ होणार नाही का? तर होणार ना. ठीक आहे, आर्थिक नुसार होणार. ठीक. बुद्धिवंताच्या स्थलांतरामुळे आगमन क्षेत्रावर वाईट परिणाम होतात. कसे वाईट परिणाम होणार? भाई, तुम्हाला एम्प्लॉयमेंट मिळत आहे, तुम्हाला हुशार लोक मिळत आहेत, तर वाईट परिणाम कसे काय होणार? तर तर येणारच नाही, नाही येणार, चुकीचं आहे. म्हणजे इथे चुकीचेच विचारले आहेत, म्हणजे बरोबर आहे. हे नाही, हे नाही, हे नाही, ला टिक करायचं आणि पुढे चालायचा. सह्याद्री पर्वताची महाराष्ट्रातील लांबी किती किलोमीटर आहे? सांगा. किती आहे सांगा, चला. मी लिहून दिलेलं होतं वर तुम्हाला. बालाघाट पठाराच्या उत्तरेस व दक्षिणेस अनुक्रमे कोणत्या नद्या खोरी आहेत हे पण सांगा, चला. अस्तंबा शिखर महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आहे? सांगा. बॉम्बे हाय हे तेल क्षेत्र मुंबईच्या पश्चिमेस किती अंतरावर किलोमीटर आहे? चला, हे पण सांगा. बघा किती PYQ झालेले आहेत ना. खाली नमूद जिल्ह्यांची अनुक्रमे पुनर्रचना तेथील वनक्षेत्राप्रमाणे उतरत्या क्रमाने लावा. तर वनक्षेत्राप्रमाणे म्हणत आहे. सगळ्यात जास्त वन कुठे आहेत? तर सगळ्यात जास्त वन गडचिरोलीमध्ये आहेत. गडचिरोली नंतर येणार चंद्रपूर. उतरत्या क्रमाने म्हणजे मोठ्यातून छोटा. खूप जास्त प्रमाण कोणतं आहे? ब. तर ऑप्शन नंबर 3 मध्ये पहिला येणार ब आहे. बाकीच्या ऑप्शन मध्ये दुसरे ऑप्शन आहेत क, अ वगैरे. तर लगेच पहिले दोन पाहिल्यानंतर टिक करायचं. ठीक आहे. नेक्स्ट, 2011च्या जनगणनेनुसार लोकसंख्या बाबतीत महाराष्ट्राचा भारतात कितवा क्रमांक लागतो हे पण सांगितलं. खालीलपैकी महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेनंतर कोणत्या 2 भाषा सर्वात जास्त बोलतात? खरं तर हिंदी खूप जास्त बोलली जाते, पण ऑप्शन मध्ये नाही हिंदी. ठीक आहे, तर कोणत्या सांगा बरं. कोणत्या 2 भाषा खूप जास्त प्रमाणात बोलल्या जातात? सिंधी तर नाही, सिंधी लोक कमी आहेत. पंजाबी लोक पण खूप कमी आहेत. म्हणजे पहिले हिंदू लोक येणार, मग नंतर मुस्लिम लोक येतात, मग नंतर ख्रिश्चन, त्यानंतर येतो कोणते यार, सिख येणार, मग त्यानंतर येणार जैन. मग सिख लोक कमी भाषा बोलली जाते. कन्नड एक येणार आणि तमिळ एक येणार. अ आणि ड फक्त बरोबर आहेत. ऑप्शन नंबर 4 योग्य आहे ते. ठीक आहे. नेक्स्ट, खालीलपैकी कोणती नदी गोदावरीच्या उजव्या बाजूने उपनदी आहे? तर सांगा हे पण. टिक करूनच जाते. मांजरा आहे तिथे, मंजिरा दिलं त्यांनी चुकून. सो इथे 2013-14चा मॅप दिलेला आहे. त्यांनी त्यावर प्रश्न केलेले आहेत. बेसिक असा प्रश्न आलेला आहे. पहा, एक बेसिक प्रश्न विचारतात ते जॉग्राफीमध्ये, त्यामुळे अटेम्प्ट करायचा असतो का नसतो? असतो. तर 2014 नुसार महाराष्ट्राच्या मध्यवर्ती भागात सरासरी पर्जन्यमान 0 ते 80 एवढे आहे.
14 नुसार होल्ड करूया. 2013 नुसार महाराष्ट्राच्या उत्तर ठीक आहे, उत्तरेस 120 व त्यापेक्षा जास्त सरासरी पर्जन्यमान दिसतो. तर प्रमाणाबाहेर 120 इतकं डार्क दिसत आहे, तर यस, खूप डार्क दिसत आहे. 120 पेक्षा जास्त इथं दिलेलं आहे ना, तर यस बरोबर आहे. धुळे, जळगाव व अमरावती येथे 2014 नुसार 120 व त्यापेक्षा जास्त पाऊस पडतो. तर 2014 नुसार धुळे, जळगाव, अमरावती, तर या साईडला नाही, तेवढा जास्त नाहीये, कमी आहे. ठीक आहे, एवढा जास्त नाहीये, कमी आहे. त्यामुळे थोडं इथे येईन, तर त्यामुळे हे येणार नाही. ऑप्शन नंबर क चुकीचा आहे. तर इथे बरोबर विचारत आहेत की चुकीचे विचारत आहेत? एक सेकंड पाहू द्या. काहीच दिलेलं नाहीये, आपण बरोबर धरून चलूया. तर हा, इथे ऑप्शन मध्ये दिलेलं आहे ना, बरोबर बरोबर बरोबर, तर हे बरोबर नाहीये. तर क नाही येणार, क ऑप्शन मध्ये क कट झाला. महाराष्ट्रात 2013 पेक्षा 2014 मध्ये पावसाचे प्रमाण जास्त आहे. चुकीचं आहे, दिसत आहे ना, सगळंच डार्क आहे आणि कमी आहे. तर ड हा चुकीचा आहे, म्हणजे ड ऑप्शन मध्ये येणार नाही. एकच ऑप्शन कट झाला, म्हणजे आपल्याला पहिला पाहायला लागेल. ब तर बरोबर आहे भाई, ब तर बरोबर आहे. 2014 नुसार महाराष्ट्राच्या मध्यवर्ती भागात, 2014 महाराष्ट्राचा मध्यवर्ती भाग सरासरी पर्जन्यमान 0 ते 80 एवढे आहे. 0 ते 80, तर आपण योग्य आहे, आपण योग्य आहे. सो अ अँड ब ऑप्शन नंबर 3 योग्य आहे. ठीक आहे. भारतातील लोह खनिजाच्या एकूण साठ्यांपैकी किती टक्के साठा महाराष्ट्रात आहे? जेव्हा मी कॉलम बनवत होते तेव्हा सांगितलेलं आहे तुम्हाला की भारताच्या 20% साठा आहे म्हणून, है ना. डोंगर आणि जिल्हा दिलेले आहेत: चिकोडी, मढोशी, तोरणमाळ, हस्ती. तर तोरणमाळ पहिले पहा, मी खूप वेळा सांगितलं तोरणमाळचं, म्हणजे 3चं 1, म्हणजे कचं 1 एकाच ऑप्शन मध्ये आहे, तिसरा. ठीक आहे, बेसिक असे काही आहेत, तोरणमाळ वगैरे, गाविलगड, चिखलदरा, हे ते जे दिसतात क्षणी लगेच टिक मारायचं आणि ऑप्शन मध्ये जायचं, कारण त्यांना तेच पाहिजे असतं की तुम्हाला तोरणमाळचं तरी लक्षात आहे का नाही, बाकीचे जाऊ द्या, त्या टाईपने ते अरेंज करतात. तर एचं चिकोडीचं काय येणार? चिकोडी कोल्हापूर, आमची चिकोडी कोल्हापूरची आहे. मढोशीचं काय येणार? सातारा. तोरणमाळ नंदुरबार. हस्ता हस्ता जळून गेलो, जळगाव ना. नेक्स्ट, 2001 व 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील साक्षरतेचे प्रमाण किती टक्के आहे? तर +5.40% प्रमाण आहे. हा, PYQ ॲज अ PYQ लक्षात ठेवा. पण कितीही म्हणा, जे सेन्सस असते ना, सेन्सस टॉपिकचे क्वेश्चन्स अनॉनिमस किंवा असं म्हणता येईल की ते PYQ वर आधारित जास्त नसतात. एकतर नंदुरबारचा किंवा मुंबई सबनचा असतो, बाकी तर नसतातच. त्यामुळे 10 मधून 2 थोडस बाजूलाच, सेन्सस तर बाजूलाच ठेवलेला बरं असं वाटतं मला कधी कधी. मॅथचे 2 एक्स्ट्रा करा, पण भाई खतरनाक आहे. महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वात जास्त जिल्हे आहेत? अरे कितने बार आएगा भाई साहब. खालील नमूद महाराष्ट्रातील प्रशासकीय विभागांना त्यांच्या क्षेत्रफळानुसार उतरता क्रम लावा. तर महाराष्ट्रातील प्रशासकीय विभाग म्हटलेला आहे, असाच इथे विचारलेला आहे, पण व्यवस्थित प्रमाणे लावा म्हणत आहे. लावा बरं. मी तुम्हाला जिल्हे सांगितलेले आहेत, किती किती जिल्हे कुठे कुठे आहेत. पहिले 2 जरी आले ना, मग तुमचं काम बनून जाईल ऑप्शन मध्ये. ठीक आहे, कारण वेगवेगळे आहेत पहिले 2. पहा आणि जॉईन करा. अभयारण्य आणि जिल्हा दिलेला आहे, सगळेच सांगितलेले आहेत मी इथे, हे पण तुम्ही स्वतः करायचं आहे. कोकणात कोणत्या प्रकारच्या वस्तीचे प्राबल्य आहे? तर विखुरलेल्या, कारण ते खूप डोंगर रांगा वगैरे आहेत, स्कॅटर्ड पाहायला मिळेल आणि लांब लांब वगैरे घरं असतात, विखुरलेल्या लोक दिसतात. खालील नमूद यादीतील प्राकृतिक भूर अर्चनांचे उत्तर दक्षिण अभिमुखता करून क्रम लिहा.
हे पण झालेलं आहे. PYQ आहे, जस्ट वर झालेलं आहे. कुंभर्ली घाट मी शेवटी सांगितलं, मग शेवटी आंबोली वगैरे है ना. पहिला येतो उत्तर टू दक्षिण, उत्तरेला पहिला कुंभर्ली येतो. ठीक. खालील विधाने पहा आणि योग्य विधानांची निवड करा. पुन्हा ही तापी नदीची उपनदी आहे का सांगा. मी सांगितले तुम्हाला. तापी नदी पश्चिम वाहिनी नदी म्हणून ओळखली जाते. तापी नदी पूर्व दिशेकडे वाहत जाते. परत आला आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं की स्टेटमेंट सेम आहे, त्यातला एकच कुठला शब्द वेगळा असेल तर त्यातलं एक रॉंग असतं. तर पश्चिम वाहिनी तर योग्य आहे. मी सांगितलं होतं की नर्मदा सोबत पश्चिम वाहिनी आहे तापी नदी, है ना. तर ब तर बरोबर येईल. तापी नदीचे खोरे तापी पूर्णा खोरे म्हणून ओळखले जाते, योग्य आहे ड च. तर अ, ब आणि ड बरोबर आहे. फक्त पश्चिम वाहिनी, फक्त क चुकीचा आहे. अ, ब, ड, ऑप्शन नंबर 1. खालील वैशिष्ट्ये कोणत्या प्रकारच्या वनांची आहे. ठीक आहे. वृक्षांची मुळे दलदलीतून वर आलेली असतात. वृक्षांच्या खोडांना सर्व बाजूने मुळे फुटलेली असतात. वृक्षांची उंची फारशी नसते. एकतर हे मॅंग्रोव्ह फॉरेस्ट येणार, ठीक आहे. नाहीतर दुसरं हे काय म्हणतात, ह्युमिडिटी टाईप. कारण हे दलदल आहे म्हणून जरासा हा क्वेश्चन रद्द झाला असेल असं मला वाटतं. कारण दोन्ही ऑप्शन मध्ये दिसत आहे. आर्द्र म्हणजे ह्युमिडिटी, किनारी वने मॅंग्रोव्ह फॉरेस्ट. मोस्टली हे आर्द्र वनेमध्ये यायला पाहिजे. काय माहिती, हा क्वेश्चन रद्द व्हायला पाहिजे. ठीक आहे. या क्वेश्चनला नका करू. जे मॅंग्रोव्ह फॉरेस्ट असतात ना, आता हे समुद्र आहे समजा, त्यांचे जे मुळे असतात, मुळे हे वर असतात. ठीक. आता समुद्र खारं असतो, तर समुद्र खारं असूनही झाडे जगतात. म्हणजे त्यांची कॅपॅसिटी किती भारी असेल विचार करा. पण त्यांनी ते दिलं असतं ना की जे त्यांचे खोड असतात ते समुद्राच्या वर असतात असं दिलं असतं, पण ते 100% मॅंग्रोव्ह फॉरेस्ट असतं. कोणते मध्ये पण असतात, पण बेसिकली इथे थोडंसं कन्फ्युजन म्हणून दलदल दिलेलं आहे, परत मुळे फुटलेली आहेत वगैरे दिलंय म्हणून थोडंसं डाऊट आहे मला. त्यामुळे ह्याला स्किपच करा तुम्ही. तर कृती शून्य, अल्कधर्मी, साधारण अम्ल, मध्य अम्ल आणि pH मूल्य दिलेले आहेत. ओके, एक सेकंड. तर इथे न्यूट्रल मध्ये म्हणजेच पहिला कृती शून्य जे आहे त्यामध्ये 6.5 to 7.5 येईल. तर ऑप्शन नंबर 4 आहे. तर एकाच ऑप्शन मध्ये 4 आहे, ऑप्शन नंबर 4. ठीक. अल्कधर्मी मध्ये कोणता येईल, 7.5 ते 6.5. डायरेक्ट पाठ ठेवा, हा PYQ येऊ शकतो. साधारण अम्ल 5.5 ते 6.5. मध्य अम्ल 4.5 ते 5.5. ओके, चलो नेक्स्ट. सन 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील नागरी लोकसंख्या प्रमाण डॅश इतके आहे, 45.23 इतके आहे. ठीक आहे. आणि 1951 ची नागरी लोकसंख्या घनता किती आहे असं विचारलं तर 104. PYQ आलेला आहे, कुठला आहे लक्षात नाही मला. हे बघा, इथेच आहे PYQ. लक्षात कसं नाही, वाह काय ताळमेळ, श्रद्धा. तर 104 हे योग्य आहे. आणि इथे थोडंसं माझ्या लक्षात नव्हतं की मृदा दिलेली आहे, मृदेवर थोडीशी चर्चा करूया. आपल्या महाराष्ट्रामध्ये ब्लॅक सॉइल मोस्टली पाहायला मिळेल. भारतभरामध्ये पण ब्लॅक सॉइल खूप जास्त एरिया कव्हर करेल, लार्ज एरिया कव्हर करेल. आणि त्याही पेक्षा जास्त कुठे पाहायला मिळेल, मराठवाडामध्ये. मराठवाडा, ठीक आहे. दुसरं म्हणजे लॅटराइट सॉइल जे आहे, जी जांभी मृदा आहे, ते कुठे पाहायला मिळेल, विदर्भ साईडला आणि कोकणमध्ये पण. ठीक आहे. कोकणात जास्त असं लक्षात ठेवा, विदर्भ कमी जरा, पण कोकणमध्ये जास्त पाहायला मिळेल कारण तिथे मुसळधार पाऊस वगैरे असतो. ठीक आहे. आणि ते जे जागा असते कमी सुपीक असते, कारण कुठलीही प्रमाण जास्त झाले, पावसाचे प्रमाण खूप जास्त होते, कमी सुपीक होते, आणि तिथे काजूची लागवड जास्त प्रमाणात होते, त्यामुळे काजू, आंबे है ना. गाळाची माती नद्यांना हेल्प करत असते, म्हणजे गाळाची माती ही खूप इम्पॉर्टंट असते नद्यांसाठी. ओके, बस इतकंच लक्षात ठेवा. दॅट्स इट. नेक्स्ट, फलोद्यान विकास कार्यक्रमाचे उद्देश कोणते. फलोद्यान हॉर्टिकल्चर, मजुरांना काम देणे, यस. शेतीचे
किफायतशीरता वाढवणे म्हणजे काय? इन्क्रीज प्रॉफिटेबिलिटी. यस, दुसरा पण बरोबर आहे. साधन संपत्तीची निर्मिती करणे. यस, हे बेसिक असा क्वेश्चन विचारलाय त्यांनी मुद्दामच, वरीलपैकी सर्व आहेत. जोड्या लावा. ओके, भातसा, राधानगरी, कोयना, माजलगाव. तर भाई इथे ना भातसा आहे ना 1991 मध्ये आलेला आहे, चौथा. भातसा सर्वात पहिले 1991. एकचा 4, एचा 4. ऑप्शन नंबर 2 आहेत. तर राधानगरी 1952 आहे का? राधानगरी 1952. यस, करेक्ट आहे. कोयना 1962. सगळ्यात इम्पॉर्टंट आहे महाराष्ट्राचा कोयना, जे की 70 मध्ये आहे. माजलगाव 2002. ओके. वीज निर्मिती प्रकल्पानी जिल्हे विचारत आहेत, सध्या वर्ष विचारत नाहीत. ठीक आहे. तर भातसा कुठे आहे? भातसा ठाणेमध्ये आहे. राधानगरी कुठे आहे? किती वेळा झालेला आहे? कोल्हापूर, सातारा. माजलगाव कुठे आहे? बीड मध्ये आहे. अजून 2-3 पाहून घेऊया. घाटघर विचारत आहेत ते. घाटघर अहिल्यानगर. टिल्लरी एक लक्षात ठेवा, सिंधुदुर्ग. आणि फर्स्ट हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर स्टेशन विचारलं तर कोणतं सांगणार? खोपोली सांगा. खोपोली कुठे येतं? रत्नागिरीमध्ये. ओके. अक्षर खूप मोठं होत आहे ना, जाड. काय करू, मला लिहिताच येत नाही जोपर्यंत साईज मोठी करत नाही तोपर्यंत. लातूर जिल्ह्याला महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांची सीमा आहे? तर होपसो असं 4 असेल. तर 4 कोणते? एक म्हणजे बीड, नांदेड, धाराशिव आणि एक कुठला तरी आहे. ठीक आहे. तर 3 केलं का मी इथे? 4 जिल्हा. एक आठवत नाहीये मला, पण आहे. आठवत नाही म्हणण्यापेक्षा मॅप मध्ये लक्षात येत नाही कुठला आहे तो, नाव येत नाहीये मला. ठीक आहे. खालीलपैकी कोणत्या नदी खोऱ्यात येलदरी व सिद्धेश्वर धरणे बांधली आहेत? हे सांगितले मी तुम्हाला. येलदरी व सिद्धेश्वर धरणे पूर्णा नदीच्या ठिकाणी बांधलेली आहेत. ओझरखेड, पालखेड ही धरणे कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर इझी असा प्रश्न होता. नाशिक, काजवा नदीजवळ ही आहे. कुठे? काजवा. ठीक आहे. आणि सर्वात मोठी सौर ऊर्जा विचारली तर काय सांगणार? धरणे, म्हणजे तिथे धरणे जे सर्वात जास्त ऊर्जा निर्माण होते ते कुठे आहे? तर धुळ्यामध्ये आहे. ओके. जेव्हा धरण येते ना तेव्हा तुम्ही सोबतच हायड्रो इलेक्ट्रिक करत जा. का? कारण हायड्रो इलेक्ट्रिकशी संबंधित असतं ते धरण. महाराष्ट्रात सर्वात मोठे ऊर्जा प्रकल्प कोणत्या ठिकाणी आहेत? साक्रीमध्ये आहे. ओके. धुळेमध्ये. जस्ट सांगितलं. म्हणजे मध्ये गॅप घेत आहे मी. मला काम सांगत आहेत घरचे, बसूच देत नाहीत. काय? त्यामुळे कन्फ्युज होत आहे, मध्येच ऑफ जायला लागतं. सॉरी. खालील जिल्ह्यांच्या त्यांच्या संबंधित धार्मिक स्थळाशी योग्य जोड्या लावा. तर अहमदनगर, अहिल्यानगर, शनी शिंगणापूर येतं. अ 4. ऑप्शन नंबर 2 बरोबर आहे. छत्रपती संभाजीनगरचा पैठण, प्रतिष्ठान है ना, लगेच लक्षात येतं पैठण. आपेगाव, म्हैसमाळ है ना, म्हैसमाळ एक लक्षात ठेवा, खूप इम्पॉर्टंट आहे. खुलदाबाद, उस्मानाबाद, धाराशिवचा विचारत आहेत. तर तेर, येडशी, अंदूर, परांडा. ठीक आहे. नांदेड, माहूर, कंधार, हदगाव, मुखेड है ना. सो ऑप्शन नंबर 2 योग्य आहे. जोड्या लावा. ओके, लावूया. बुलढाणा दिलेला आहे. स्तंभ 1 दिलाय जिल्हा आणि स्तंभ 2 मध्ये दिलाय सरोवर आहे. ओके. बुलढाणाचा सरोवर लोणार कोणाला माहित नाहीये. एचा 3 जे उल्कापातामुळे निर्माण झालेला सरोवर आहे. ठीक आहे. तर एचा 3 2 ऑप्शन मध्ये आहेत. नागपूर, भंडारा, चंद्रपूर. आणि नागपूरच्या या दोन्ही ऑप्शन मध्ये एकच दिलेलं आहे, म्हणजे रामसागर आहे.
ठीक आहे. भंडारा, बांदलकासा, बांदलकासाला चांदपूर पण म्हणतात बरं का. बांदलकासाला काय म्हणतात? चांदपूर. हा PYQ इम्पॉर्टंट आहे. भंडारा, बादलकसा आणि चंद्रपूर, घोडझरी. ओके. सो सी चा येणार 4. ऑप्शन नंबर 2 बरोबर आहे यामध्ये. ठीक. नेक्स्ट, येरळा ही नदीची उपनदी आहे. येरळा जी आहे ती कृष्णा नदीची उपनदी आहे. हा, थोडस कृष्णा नदीबद्दल जाणून घेऊया की कृष्णा नदी कुठे उगम पावते. ही 305 किलोमीटर आहे आणि महाबळेश्वर मध्ये उगम पावते. ठीक आहे. हिच्या लेफ्ट बँक ट्रिब्युटरीज कोणत्या कोणत्या आहेत? भीमा आहे, मुसी आहे, दिंडी आहे, पलेरू आहे, BMDPM मन्नेरू आहे. ओके. राईट मध्ये कोणत्या कोणत्या आहेत? तर कोयना कोयना आहे, परत कोणते आहे, केवी, कोयना आहे, वेण्णा आहे, पंचगंगा आहे, दूधगंगा आहे. गंगा गंगा नाव येतात शेवटी. ठीक आहे. घाटप्रभा, मलप्रभा पण आहे. घाटप्रभा, मलप्रभा, तुंगभद्रा. कृष्णा नदी जी आहे ती कोयना हे तयार करते, हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर डॅम कोयना. तर कसं लक्षात ठेवायचं? कोयना, के फॉर कृष्णा, शेवटी नानेच एंड होतो कृष्णा आणि कोयना पण नानेच एंड होतो आणि केने स्टार्ट होतो. ओके. तर इथे घाटाच्या दक्षिणेकडून, सॉरी कुठे गेले मी, सॉरी कृष्णा नदीचे काय म्हटलं आहे त्यांनी? ट्रिब्युटरीज. तर कोणती? येरळा आहे का? तर यस, येरळा ही ट्रिब्युटरी आहे. ठीक आहे. समजलं असेल तुम्हाला. नेक्स्ट क्वेश्चन वरती जाऊ. झाला तर थोडंच बाकी आहे, पण खूप लेंदी झालेला आहे. 1 तासभर वर झालेला आहे. 1 तास 4 मिनिटाचा झालेला लेक्चर. महाराष्ट्रातील खालील घाटांच्या दक्षिणेकडे उत्तरेकडे कोणता क्रम बरोबर आहे? किती वेळा येणार हे भाई? आता कधी उत्तरेकडून विचारतं, कधी दक्षिणेकडून विचारतं. पहा कोणता आहे सांगा बरं. तर 74 डिग्री पूर्व रेखांशावर महाराष्ट्रातील नद्यांच्या उत्तरेकडे दक्षिणेकडे क्रम निवडा. हा क्वेश्चन अजिबात करायचा नाही. यामध्ये अजिबात टाइमपास करू नका प्लीज. नेक्स्ट, कारण हे एकमेव होता असा आणि कोणालाही जमला नाही. आयोगाने तो टाकणं बंद केला. ठीक आहे. नायट्रोजन आणि ऑक्सिजन हे वातावरणातील स्थिर वायू आहेत. हा, ठीक आहे, बरोबर आहे. वातावरणामध्ये वाराजन्य धुळीचे प्रमाण 9.9% आहे. बरोबर आहे. वातावरणात वायुरूप नायट्रोजनचा शोध 1772 मध्ये रुदरफोर्डने लावला. तर बरोबर आहे. तिन्ही योग्य आहेत. मग चुकीचं काय आहे यामध्ये? काय म्हणत आहे? काही चुकलंय का माझं? क्या हो गया भाई ये? हे तर बरोबर आहे. सी तर येणारच. A and C. ऑप्शन नंबर हा करेक्ट आहे. ठीक आहे. सो A हे बरोबर आणि C हे बरोबर. यामध्ये काही चेंजेस असतील जे मला कन्फ्युज वाटत आहे. सो A and C आर द करेक्ट वन. महाराष्ट्र राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ डॅश चौरस किलोमीटर असून त्यांचा विस्तार डॅश आणि डॅश पूर्वरेखा वृत्त दरम्यान आहे. सांगा बरं तुम्ही याचं. सांगा सांगा, पटकन सांगा. दिलेलं आहे मी तुम्हाला, म्हणून तर म्हटलं पाठ करा लगेच. 1933 सालापासून महाराष्ट्र राज्यात सूतगिरणीच्या विकेंद्रीकरणाची सुरुवात झाली. IIP नवी मुंबई येथे आहे. तर यस, बोथ ऑफ द करेक्ट वन. तर हे जे IIP नवी मुंबई ते पण वाशीमध्ये आहे. नाही लक्षात ठेवलं तरी चालेल, असे प्रश्न विचारत नाहीत ते. A and B आर द करेक्ट वन. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील लिंग प्रमाण डॅश आहे. तर 930 लक्षात ठेवा, किंवा 929 पण बरोबर होता. ठीक आहे. पण 930 ओके आहे, प्रॉक्स आहे. ठीक आहे. नेक्स्ट, आदिवासी जमात आणि लोकसंख्या केंद्रीकरण असलेले जिल्हे. तर भिल पाहायला कुठे मिळतात जास्त प्रमाणात? मध्ये जळगाव आणि धुळ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. एचा कोणता आहे? 3. एचा 3 ऑप्शन नंबर 2 आणि 4 मध्ये येतो. कातकरी, कातकरी रायगड आणि ठाणेमध्ये पाहायला मिळतात. ठीक आहे. रायगड ठाणे म्हणजेच बीचा 4. बीचा 4. ऑप्शन नंबर 2 योग्य आहे. कोलम, कोलम 1 येतो. अमरावती आणि यवतमाळ, वरळी, पालघर. ठीक आहे. वारली, पालघर. सर ऑप्शन नंबर 2 करेक्ट आहे यामध्ये. नेक्स्ट वरती जाऊया.
तर खालील पैकी कोणत्या जिल्ह्यांची सीमा ही तेलंगणा राज्याच्या सीमेशी कमीत कमी लागून आहे? तर कमीत कमी विचारत आहेत ते, कमीत कमी. नांदेडची तर जास्तीत जास्त आहे, नांदेडची जास्तीत जास्त आहे, गडचिरोलीची कमी आहे, त्यासोबतच यवतमाळची येईल का? यवतमाळची कमीत कमी आहे. ओके, चंद्रपूरचा संबंध नाहीये इथे. खालीलपैकी कोणती विधाने बरोबर नाहीत? नाहीत असं म्हणत आहे. पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यात वृक्ष काटेरी वने आढळतात, तर योग्य आहे हे. पाचगणी आणि माथेरान येथे उप उष्णकटिबंधीय सदाहरित वने आढळतात, तर हे पण योग्य आहे, अ आणि ब. अंजन वृक्ष कोकण विभागात मोठ्या प्रमाणात आढळतात. नो, अंजन वृक्ष आढळत नाहीत, ते इकडे आपल्या विदर्भ साईडला आढळतात जास्त करून. ठीक आहे, अ आणि ब बरोबर आहे. तिथे चुकीचं विचारत आहेत, म्हणजे बरोबर नाहीत म्हणजे चुकीचे. तर क हे बरोबर नाही, म्हणजे उत्तर क येईल. ऑप्शन नंबर 2. जनगणना 2011 प्रमाणे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यांची लोकसंख्या 20 लाखापेक्षा जास्त आहे? सो भाई इथे यवतमाळ योग्य उत्तर आहे, ऑप्शन नंबर 3. ओके, 20 लाखापेक्षाही जास्त आहे, बाकीचे कमी आहेत. अकोला जिल्ह्याच्या दक्षिणेस कोणता जिल्हा आहे? तर वाशिम जिल्हा आहे अकोल्याच्या दक्षिणेस. किंवा इथे आता नंतर विचारू शकतात, वाशिमच्या उत्तरेस कोणता आहे? अकोला. खालील शिखरे त्यांची उंचीप्रमाणे उतरत्या क्रमाने लावा. तुम्हीच लावा, चला. वेगवेगळे ऑप्शन आहेत इथे, त्यामुळे लावायला काय अवघड जाणार नाहीये तुम्हाला. खालील ठिकाणे पर्जन्याच्या दृष्टीने उतरत्या क्रमाने लावा. पर्जन्याच्या दृष्टीने म्हणजे पर्जन्यमान जास्त आहे कुठेतरी, है ना. डिसेंडिंग ऑर्डर, अच्छा, डिसेंडिंग ऑर्डर नुसार म्हणजे जास्त कमी 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 कमी. ठीक आहे, यामध्ये पहिले कोकण पाहायचा, कोकणाचा कुठला जिल्हा आलाय का. ठीक आहे, मग त्यानंतर मध्य महाराष्ट्र पाहायचा. ठीक आहे, मग त्यानंतर काय पाहणार तुम्ही? मराठवाडा पाहणार, आणि शेवटी काय पाहणार? विदर्भ पाहणार. कारण ऑलरेडी सांगितले की 4 प्रकारात विभागणी केलेली आहे. ठीक आहे, सर्वात जास्त पाऊस पडणारा पहिले आणि सर्वात कमी पाऊस पडणारा शेवटी येणारा पाहायचं, मग यामध्ये कोणता आहे त्या प्रकारे सोडवायचं. थोडंसं लॉजिक लावायचं अशा प्रश्नांना, सोडून नाही द्यायचं. सो तुमच्यावर सोडत आहे मी. नेक्स्ट सांगत आहे जिल्हा आणि तालुका. भाई किती जिल्हा आणि तालुका दिलाय त्यांनी? सोलापूर, लातूर, जालना, बीड जिल्ह्याने तालुके दिलेत त्यांनी. ओके, सो इथे 2 पाहून घ्या. सोलापूर जे आहे त्याचे माळशिरस आहे, लातूर जे आहे त्याचे शिरूर अनंतपाल. तुम्ही काय करा, तुमचा जिल्हा जे आहे, आता तुमचा जिल्हा असेल सपोज कोल्हापूर, तर कोल्हापूरच्या बाजूचे 2 जिल्हे, त्याच्या साईडचे 2-3 जिल्हे आणि त्याच्या बाजूचे 2-3 जिल्हे जे आहेत त्यांचे थोडेसे तालुके पाहून घ्या इंटरनेटवर सर्च करून, आणि स्वतःच्या जिल्ह्याचे तालुके पाहून घ्या, किंवा एखाद्या मैत्रिणीच्या जिल्ह्याचा तालुका पहा, किंवा पुण्याचे तालुके पहा, काय नावं दिलेली आहेत फेमस. ठीक आहे, सो अशा प्रकारे ना तुमचा क्वेश्चन सुटून जाईल. जर का तालुक्याचा प्रश्न आला तर सोडू नका तालुक्याचा. ठीक आहे, पूर्णपणे करा, पण आपल्या जिल्ह्याच्या आजूबाजूचे पाहून घ्या थोडेसे. तर सोलापूरचा माळशिरस, अचा 4 येणार, अचा 4 एकच ऑप्शन आहे, योग्य उत्तर आहे. जालनाचा काय येणार? तर मंठा, असं नाव आहे, मंठा. बीड गेवराई, गेवरा, केवडा, आमचा केवडा. पिक्चर पाहिलाय का तुम्ही केवडा? कोल्हापूर आणि कुडाळ यांच्यामध्ये डॅश घाट आहे. भाई मी तुम्हाला सांगितलं होतं की कोल्हापूरचं एक इम्पॉर्टंट आहे, तर ते पाठ ठेवा, सांगा. आणि बाकीच्या घाटाचे रिकॉल करा, सांगितले तुम्हाला मी. आंबेनाई जे आहे ते कुठे येणार? महाबळेश्वर, पोलादपूर मध्ये येणार. आंबोली कुठे येणार सांगा? आंबा कुठे येणार? आंबा कोल्हापूर रत्नागिरीमध्ये येणार. आंबा एक लक्षात ठेवा. कसा लक्षात ठेवायचा? आंबे रत्नागिरीमध्ये खूप छान मिळतात, हापूस आंबे, आणि कोल्हापूर रत्नागिरी है ना, कोल्हापूरकर रत्नागिरी कडून आंबे आणतात, असं लक्षात ठेवा. मानवत, सेलू, पूर्णा आणि डॅश हे परभणी जिल्ह्याचे तालुके आहेत. भाई बस करा यार, किती मराठवाड्याचे तालुके विचारत आहेत ना हे लोक. बस कर भाई, मार डालेगा क्या? सोनपेठ आहे. हे बाकीचे कोणते आहेत? बसमत अँड कंधार अँड उमरी, हे नांदेडचे आहेत. नांदेड.
नेक्स्ट, 2011च्या जनगणनेप्रमाणे मुंबई उपनगर जिल्ह्याची नागरिकांना पातळी किती आहे? 100% आहे. 100% नागरीकरण होत आहे. 2011च्या जनगणनेनुसार नंदुरबार जिल्ह्यात -% लोकसंख्या साक्षर आहे. सांगितलंय मी तुम्हाला हे. चला उत्तर द्या. चला पटकन. जोड्या लावा. जिल्हा आणि जलसिंचन योजना आहेत. तर यवतमाळमध्ये कोणती आहे? यवतमाळमध्ये बेंबला आहे भाई. यवतमाळचे लोक बोंबलत आहे. सॉरी हा, रागात मला ना ते तालुके विचारत असा राग येत आहे ना या लोकांचा. म्हणजे काय काय हे असं नाही छळायला पाहिजे या लोकांनी, है ना. तर बेंबला योग्य उत्तर आहे. नागपूर वेण्णा आहे. गडचिरोली म्हणजे अचं काय येणार? 4. अचा 4 एकच ऑप्शन आहे. नागपूर वेण्णा 3 बरोबर आहे. गडचिरोली 2 येणार. तुलतुली, किती छान नाव आहे तुलतुली, मला आवडलं. आमच्या घरात एका मुलीचं नाव ठेवू काय की मी कोणी जन्म घेतला तर तुलतुली. जयगाव, बुलढाणा जयगाव, जय जयकार करा. बुलढाण्याचा जय जयकार करा असं लक्षात ठेवा. महाराष्ट्रात दगडी कोळशांचे सर्वात मोठे साठे कुठे आहेत? चला सांगितलंय मी हे. दगडी कोळशाचे साठे एकतर चंद्रपूरमध्ये खूप जास्त आहेत आणि त्यातही एक मोठा 3 सांगितले होते गाव. कोणते कोणते रिकॉल करा आणि इथे उत्तर टिक मारा. डॅश ही मुळा नदीची उपनदी आहे. पवना नदी जी आहे ती मुळा नदीची उपनदी आहे. पवना मुळाला मिळते आणि मुळाचे थोडेसे ट्रिब्युटरीज लक्षात ठेवा जे की खूप इम्पॉर्टंट आहेत. आंबा, मोसे, मुठा हे काय आहेत? उपनद्या आहेत. ठीक आहे. आणि ही जी मुळा नदी आहे कुणाला मिळते सांगा बरं? तर ही भीमाला मिळते. मुळा भीमाला मिळते. ठीक आहे. जी की कृष्णा नदीची उपनदी आहे. भीमा नदी कोणाची आहे? कृष्णाची उपनदी आहे. कसं लक्षात सांगितलं होतं मी? कृष्णा आणि भीम मित्र मित्र आहेत, है ना. नेक्स्ट, महाराष्ट्रात दगडी कोळशाचे सर्वात मोठे परत 2 क्वेश्चन परत रिपीट झाले आहेत तिथे. खालीलपैकी कोणती मृदा लोहाचे ऑक्साईड व अल्युमिनियम समृद्ध असते? लोहाचे ऑक्साईड व अल्युमिनियम समृद्ध असते. सो इथे ह्युमस मध्ये जास्त असते. दलदली ह्युमस, ठीक आहे, ह्युमस मध्ये जास्त असते इफ आय एम नॉट रॉंग. चलो कोई नाही, बस ह्युमस लक्षात ठेवा. 2001-11च्या दशकामध्ये महाराष्ट्राच्या लोकसंख्येत किती टक्के वाढ झाली? खरं तर त्यांनी ना कन्फ्युजन साठी दिलाय हा क्वेश्चन. तर इथे 16%, 15.99 म्हणजे काय? 16%. बऱ्याच जणांनी 16% असं लक्षात ठेवलं असणार, पण टिक दुसरंच काहीतरी करून आलं असणार कारण इथे कन्फ्युजन साठी असं दिलेलं आहे म्हणून. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, 2011च्या जनगणनेप्रमाणे महाराष्ट्रात एकूण लोकसंख्येच्या अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींचे किती टक्के प्रमाण आहे? तर 8.8 आणि 10.2% एवढे प्रमाण आहे. शेवटी आलो आहोत आपण. लोह खनिज उत्पादन चंद्रपूर, नागपूर, गोंदिया, गडचिरोली आणि ठिकाण दिलेत सुरजागड, खुर्शीपूर, भिवपूर, असोळा. लोह खनिजे उत्पादन आहे तिथे. ठीक. तर चंद्रपूरमध्ये कोणता येणार? असोळा. ठीक आहे. नागपूरचा भिवपूर. अचा 4, 2 ऑप्शन. नागपूरचा भिवपूर 3 येणार. बचा 3, ऑप्शन नंबर 1 करेक्ट. गोंदिया, खुर्शीपूर, गडचिरोली, सुरजागड. नेक्स्ट, शेवटीचे 2 प्रश्न आहेत, एंड करून टाकू. खालीलपैकी विधाने बरोबर आहेत. तर कोणती विधाने बरोबर? ठाणे जिल्ह्यात खारफुटीचे वने आढळतात. यस, बरोबर आहे, कारण ठाण्याच्या तिकडे समुद्र आहे, तर खारफुटीची वने आढळणं साहजिक आहे. रोशा गवतापासून तेल बनवले जाते. यस, अरोमा ऑइल बनवले जाते. ठीक आहे, एकदम सुगंधी वास बनतो. तिवर हा गडचिरोली जिल्ह्यातील महत्वाचा वृक्ष आहे. तर तिवर हा गडचिरोली जिल्ह्यात जंगलातील महत्वाचा वृक्ष नाहीये. तिवर जे आहे ना ते कुठे आढळतात माहितीये का तुम्हाला? जिथे समुद्र आहे तिथे आढळतात. पण गडचिरोलीकडे समुद्र आहे का? तर नाही. सो तिवर हा येणार नाही. ऑप्शन नंबर सी चुकीचा आहे. सी नाही येणार. अँड बी आर द करेक्ट वन. सो ऑप्शन नंबर 2 बरोबर आहे. शेवटचा पहा. जनगणना 2011 प्रमाणे कोणत्या जिल्ह्यांची लोकसंख्या कमी आहे? तर यामध्ये शेवटचा क्वेश्चन तुम्हाला सांगायचा आहे आणि
कमेंटमध्ये टाईप करायचं आहे. ओके. सो कसं वाटलं तुम्हाला आजचं लेक्चर? थोडंसं फास्ट होतं आणि दुसरं म्हणजे मी तुमच्यावर खूप असे प्रश्न सोडले होते की भाई तुम्ही सॉल्व्ह करा, पण त्याच्या मागे एक रिझन होतं की काल मी व्यवस्थित लेक्चर शिकवलं आहे. ह्याचं माझं असं मत होतं की कालचं लेक्चर केलं आणि किंवा मी जे इन्फॉर्मेशन देत आहे ते व्यवस्थित नोट करून पाठ लगेच केली तर बाकीचे क्वेश्चन तुमच्याने सुटले गेले असते. त्यामुळे अशा प्रकारचे क्वेश्चन मी तुमच्यावर सोडणं साहजिक आहे. म्हणजे प्रॉपर मीच देईल तर मग तुमच्या काय लक्षात येईल, तुम्हाला कळेल की हा बाई माझं इथं चुकत आहे, मला परत रिपीट करायला पाहिजे जे मी नोट केलेलं आहे, है ना. तर त्यामुळे मी तुम्हाला म्हटलं की हे तुम्ही सॉल्व्ह करा किंवा हे सांगा, है ना. सो अशा टाईपने आपला भूगोलाचा टॉपिक खतम झालेला आहे. आता इकॉनॉमिक्सवर मी काम करणार आहे आणि इकॉनॉमिक्स याहीपेक्षा चांगला आपण घेऊया, डोंट वरी. म्हणजे की तुम्हाला मार्क्स मिळून देईल. 15 प्रश्नांचं वेटेज असतं. इकॉनॉमिक्स एक हिस्ट्री जमला तर बघू. ठीक आहे. सो हे एवढे क्वेश्चन्स झालेले आहेत. कसं वाटलं तुम्हाला लेक्चर? नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडलं असेल तर लाईक करा. इव्हन दो तुम्हाला काही वाटत असेल की अरे हे असं काही या प्रकारे शिकवायचं होतं ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता. ठीक आहे. आणि एंड करूया आता लेक्चरले. भेटूया उद्याच्या लेक्चरला. जय हिंद.